नमस्कार. शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेमधील आजचे हे 5वे व्याख्यान पुष्प ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. व्यासपीठावरील मान्यवर, आजचे व्याख्याते, लेखक, संपादक माननीय श्री श्रीधर लोणी सर, संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, मिरजेतील बहुश्रुत जाणकार श्रोतृवर्ग, सर्व निमंत्रित, विविध माध्यमातून संस्थेवर प्रेम करणारे, विविध आश्रयदाते, प्रायोजक, उपस्थित पत्रकार बंधू, आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की विविध व्यक्तींनी संस्थेकडे दिलेल्या निधीमधून प्रतिवर्षी आपण ही व्याख्याने इथं आयोजित करीत असतो. खरं तर ही या संस्थेची पुण्याईच आहे की विविध समाजातील व्यक्ती यासाठी सातत्याने पुढे येऊन संस्थेला पाठबळ देतात आणि या प्रेमातूनच अनेक दिग्गज अशा व्यक्तींना, अशा वक्त्यांना आपण इथे निमंत्रित करीत असतो. आजचे व्याख्यान हे कैलासवासी डॉक्टर अनंत गोविंद साठे व कैलासवासी श्रीमती उमाबाई अनंत साठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेले आहे. मिरजेची वसंत व्याख्यानमाला हा खऱ्या अर्थानं एक खुला विचारमंच आहे. गेली 100पेक्षा अधिक वर्षे अक्षरशः प्रचंड वैविध्य असणाऱ्या विषयांवरील वैचारिक देवाणघेवाण या मंचावरून मिरजकरांनी अनुभवलेली आहे. याच मालिकेत आजचे मान्यवर व्याख्याते पुण्याचे श्री श्रीधर लोणी सर हे आज बसवेश्वरांची क्रांतिवचने या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. सरांची मातृभाषा कन्नड आहे आणि बसवेश्वर, संत बसवेश्वर हे या कन्नड क्षेत्रातील अत्यंत नामवंत असे संत होऊन गेले. आज या निमित्तानं आपल्याला त्यांच्याबद्दल ऐकण्याची संधी मिळणार आहे. आजच्या व्याख्यात्यांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय मी आता आपल्याला इथे करून देतो. श्रीधर लोणी यांनी इलेक्ट्रॉनिक्स या विषयातून MSc केलेले आहे. पत्रकारिता हे त्यांचे आवडीचे, अत्यंत आवडीचे क्षेत्र आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. 2006 साली त्यांनी BBCचा पर्यावरण पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. विशेष सांगण्यासारखी गोष्ट अशी की संरक्षण विभागाचा संरक्षण पत्रकारितेचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केलेला आहे. प्रत्येक वर्षी फक्त काही भाग्यवान अशा पत्रकारांना हा अभ्यासक्रम करण्याची संधी मिळते. फक्त 15 लोकांना ही संधी मिळत असते. यामध्ये सरांचा समावेश झाला आणि त्यांना हा कोर्स करता आला. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक सकाळमधून झाली. सध्या ते महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. 31 वर्षांची प्रदीर्घ अशी पत्रकारितेची कारकीर्द त्यांच्या पाठीशी आहे. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या या विभागासह विविध महाविद्यालयात ते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची लेखन संपदाही विपुल अशी आहे. सुरुवातीच्या काळात विज्ञान, पर्यावरण, संरक्षण आणि शिक्षण या विषयावर त्यांनी प्रामुख्यानं लेखन केलं. विज्ञानाची तीर्थक्षेत्रे आणि विज्ञानेश्वरीच्या वाटेवर ही त्यांची सदरे खूप लोकप्रिय झालेली होती. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर मेघनाथ साहा यांचे एक संक्षिप्त चरित्रही त्यांनी लिहिलेले आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये बेरीज वजाबाकी या शीर्षकाचा शिक्षणविषयक ब्लॉग त्यांनी जो लिहिला तो अतिशय प्रसिद्ध आहे. राजकारण, संस्कृती याही विषयावर त्यांचे सातत्याने लेखन सुरू असते. नुकतेच त्यांनी पाकिस्तान का मतलब क्या या नावाचे एक पुस्तकही प्रसिद्ध केलेले आहे. सध्याचा ज्वलंत विषय भारत पाकिस्तानचे सध्याचे संबंध आपण सर्वांना माहीतच आहेत. या विषयावर त्यांनी प्रकाश टाकणारे हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध केलेले आहे. त्यांच्या लेखन कार्याबद्दल त्यांना काही पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.
डॉक्टर नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार, वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार यांचे ते मानकरी आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपादन क्षेत्रातील पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. मित्रांनो, या साऱ्या वर्णनातून आजच्या व्याख्यातांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्यासमोर आले असेल. माननीय लोणी सर, आपले पुनश्च एकदा या मंचावर स्वागत. मिरज विद्यार्थी संघाचे माननीय उपाध्यक्ष डॉक्टर कुरणे सर यांना मी विनंती करेन की आपण संस्थेचे स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद. यानंतर मी मान्यवर श्रीधर लोणी सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आपल्या व्याख्यानातून आपणा सर्वांना ऐकवावे. नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेतील कै डॉक्टर अनंत गोविंद साठे, कै श्रीमती उमाबाई अनंत साठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ असलेल्या व्याख्यानाचे एक पुष्प गुंफण्यासाठी आज मला येथे आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी संयोजकांचे आभार मानतो. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, साहित्यसम्राट नचिम केळकर, महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार यांच्यासारख्या दिग्गजांच्या कृपा आशीर्वाद लाभलेली ही व्याख्यानमाला अर्थातच ऐतिहासिक आहे, परंतु मला असं वाटतं ते एक महाराष्ट्रातलं महत्त्वाचं असं विचारपीठही आहे. अशा या प्रतिष्ठित मालेमध्ये मला बोलण्याची संधी आज इथं मिळाली, ही खरं तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 100 वर्षांचा कालावधी खूप मोठा आहे. इतका दीर्घ काळ व्याख्यानमालेसारखा उपक्रम राबवणं ही काही सोपी गोष्ट नाही, परंतु मिरज विद्यार्थी संघाने वाग्यज्ञाचं हे जे व्रत आहे ते अतिशय निष्ठेनं जोपासलं आहे. ते आपणासारख्या श्रोतृवर्गांमुळं आणि समाजाच्या पाठबळामुळं आणि त्यामुळं विद्यार्थी संघाचं आणि आपणा सर्वांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. विशेषतः आजचा काळ जो आहे तो मोबाईल फोन, इंटरनेट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया यांचा आहे. अशा काळामध्ये 30 सेकंदांचा रीलसुद्धा अधीरतेने बघताना आणि न आवडल्यावर 10व्या सेकंदाला तो टाळून पुढं जात असतानाच्या काळात व्याख्यानमालेत तासभर एखाद्या गंभीर विषयावर ऐकण्यासाठी एवढ्या संख्येने लोक इथं उपस्थित राहणं हे मला वाटतं की या व्याख्यानमालेने जे बीज या मिरजमध्ये पेरलेलं आहे त्याचंच हे फलित आहे. आणि एक प्रकारे एक मोठं आव्हान आपण इथं पेलत आहात. ते पेरणं अर्थातच मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुमच्यासारख्या चोखंदळ आणि रसिक श्रोतृवर्गाच्या प्रतिसादामुळं. या तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. माझा आजचा विषय आहे बसवेश्वरांची क्रांतिवचनं. महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकात होऊन गेलेले क्रांतिकारी व्यक्तिमत्व होतं. त्या काळातील समाजामधील जे रूढी, परंपरा, कुप्रथा, पुरोहितशाही यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. पण केवळ आवाज उठवले नाहीत, ते बंडखोर नव्हते. बंडखोर ही क्रांतिकारकाची आदली पायरी असते. क्रांतिकारक हा बंड यशस्वीपणे करतो. एक नवीन समताधिष्ठित असा समाज निर्माण करण्याचा केवळ पर्याय किंवा केवळ स्वप्न बसवेश्वरांनी दाखवलं नाही, तर तो त्यांनी साकारलं. आणि म्हणूनच तर ते क्रांतिकारी ठरले.
आणि त्यामुळंच ते मगाशी आम्ही बोलत होतो की आज बसवेश्वरांना होऊन 900 वर्ष लोटलेली आहेत आणि या 900 वर्षांनंतरही जर आपण त्यांच्या विचारावर चर्चा करत असू तर ते किती रिलेव्हंट आहेत, आजच्या काळाला किती सापेक्ष आहेत, आजच्या काळाला किती सुसंगत आहेत हे दिसतं. धर्म, जात, गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष यांच्यावरून जे भेदभाव होतात त्या भेदभावाच्या विरोधात प्रबोधन करून तत्कालीन पुरोहितशाहीच्या विरोधात पावलं उचलून बसवेश्वरांनी त्या काळात समाजाला खऱ्या धर्माचं मर्म उलगडून दाखवलं होतं. आणि हा धर्म होता माणुसकीचा, माणसाला माणूस म्हणून वागवण्याचा, सर्वांना समान लेखण्याचा. आणि मग आपल्या लक्षात येईल की हा जो धर्म आहे तो धर्म आजच्या काळालाही तितकाच लागू आहे जितकं 900 वर्षांपूर्वी लागू होता. मग असा एक प्रश्न पडतो की या 900 वर्षात एक समाज म्हणून आपण काही प्रगती केली की नाही. जर 900 वर्षात ही आपण जर असं म्हणत असू, केवळ बसवेश्वरच नाही, आपल्या इकडेही वारकरी ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंतच्या संतांचे विचार काळाला सुसंगत असेच आहेत आत्ताही, तर मग आपण एक समाज म्हणून पुढं जातो की नाही. तर हे थोडंसं अंडर एस्टिमेटेड असं वाक्य होईल किंवा आपण समाजाला की आपण अजूनही तिथंच आहोत असं म्हणणं चुकीचं आहे. तर मला असं वाटतं की कुठलाही समाज हा एकजिन्सी नसतो. त्यामुळं एकाच काळात अनेक म्हणजे एकाच कालखंडात अनेक काळ आपण अनुभवत असू शकतो. म्हणजे समजा आता छान हवा आहे, वारा वाहतो आहे, लाईट आहे, समजा क्षणभर लाईट गेली, वीज गेली तर एकदम आपल्याला 70च्या दशकात गेल्यासारखंही वाटू शकतं. तर तशा प्रकारे समाज जो आहे तो समाज प्रक्रिया, समाजाच्या विकासाची जी प्रक्रिया आहे ती निरंतर चालणारी असते. त्यामुळं मी असं म्हणतो की आपण काळाने पुढं गेलेलो आहोत. बसवेश्वरांचे विचार आचरणात आणणारे काही जण नक्कीच आहेत. काही जणांना विचार आवडतात पण कृतीत करणं अवघड असतं. कारण एक लक्षात घ्या, उक्ती आणि कृती या दोन्हींमध्ये मोठं अंतर आहे. आपल्याकडं पण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की जो बोलतो बोलावे तैसे चाले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तर जो बोलतो तशीच जर कृती कोण करत असेल तर त्याचं आपण वंदन करायला पाहिजे. आणि ही जी उक्ती आणि कृती आहे ती ज्या मोजक्या लोकांची क्रांतिकारकांमध्ये किंवा अशा एकच होती, त्यात बसवेश्वर एक होते. आणि म्हणून त्यांचं विचार मला वाटतं की आज आपण समजून घेणं, नुसतं समजून न घेता आचरणात आणता येतं का हे पाहणंही आवश्यक आहे. आणि मला तर असं वाटतं की त्यांचं विचार समजून घेणं हा ऑप्शनल विषय नाही आहे, हा काही ऐच्छिक किंवा वैकल्पिक नाही आहे, तर तो आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. केवळ बसवेश्वरांचंच मी म्हणत नाही, तर आपला समाज घडवलेल्या विशेषतः 12व्या शतकापासून या देशात जी एक भक्ती परंपरा, भक्ती चळवळ झाली, त्या चळवळीतील सर्वांचं कार्य हे महान, ऐतिहासिक, क्रांतिकारी असंच होतं. त्यामुळं परचक्र असूनही हा समाज एकसंध टिकून राहण्यात आणि ज्याला आपण भारतीयत्व म्हणतो, मगाशी इथं माझ्या नुकतंच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा उल्लेख झाला, पाकिस्तान का मतलब क्या, तर एक विखारी आणि एकारलेल्या धर्मावर धर्माधिष्ठित राज्य निर्माण केल्यानंतर काय होतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान आहे. आणि या उलट या देशातील सर्वांना बरोबर घेऊन या देशातल्या विविधतेत आपली ओळख निर्माण करून ती विविधता टिकवणारा हे जे भारतीयत्व आहे, राजकीयदृष्ट्या आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, परंतु हा देश हजारो वर्ष जुना आहे. महाभारत आणि रामायणाचा काळच जवळजवळ 3-3.5 वर्ष मागं जातो. गौतम बुद्धाचा काळ 2,500 वर्ष मागं जातो. ज्या मराठीला आपण अभिजात म्हणतो ती अभिजात मराठी भाषा सातवाहनांच्या काळात होती, ती 2000 वर्षपूर्वी जुनी आहे. तर भारत हा एक सांस्कृतिक देश आहे. राजकीयदृष्ट्या तो
स्वतंत्र होऊन 77-78च वर्ष झाली असली तरी ही सगळी परंपरा आपली आहे. आणि या परंपरेतलं एक मोठा काम, या परंपरेतला एक मोठा धागा आहे तो बसवेश्वरांचा आहे. बसवेश्वरांच्या विचाराकडे जाण्याच्या आधी मी आणखीन एक मुद्दा मांडतो. आज मी इथं मिरजमध्ये उभा आहे. या दक्षिण महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. मिरज असो, सांगली असो, कोल्हापूर असो, सोलापूर असो, हे किंवा लातूर उस्मानाबाद असेल, किंवा शेजारच्या कर्नाटकातील तुम्ही जर कुठेही गेलात, बेळगावला जा, विजापूरला जा, गुलबर्ग्याला जा, बागलकोटला जा, किंवा हुबळी धारवाड, हावेरी, इथपासून ते बेंगलोर, मैसूर, इकडं कुठेही गेलात तर तुम्हाला बसप्पा, बसण्णा, गुरुबसप्पा, किरबसप्पा, चन्नबसप्पा, बसवण्णा, बसवेश्वर, बसवराज या नावाची माणसं सापडतील. अगदी 10मध्ये 1 तर नक्की सापडेल. इतकंच नाही तर महिलांमध्ये बसम्मा, बसव्वा, गुरुबसव्वा, चन्नबसव्वा या नावाच्या महिला आढळतील. एखादी व्यक्ती, एखादा माणूस, एखादा थोर माणूस जाऊन 900 वर्ष झाल्यानंतरही आजही त्याचं नाव आपल्या मुलांना किंवा मुलींना देणं ची पद्धत जर सुरू असेल तर हे खरं, ज्याला आपण म्हणतो की खऱ्या अर्थानं अमरत्व आहे हे, की ते त्यांच्या विचारानं आपल्यापर्यंत आजही आहेत. आणि असं जे असतं ना ते शाश्वत असतं. तर बसवेश्वरांची स्मृती आज नावातून तर जिवंत ठेवलेली दिसते, पण त्याच्याच जोडीनं त्यांचा विचार समजून घेऊन तो आचरणात आणून जर त्यांची स्मृती आपण जोपासण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक चांगलं होऊ शकतं. आणि बसवेश्वरांचे विचार म्हणजे काय आहे तर बसवेश्वरांचे विचार म्हणजे त्यांचं वचन साहित्य. वचन साहित्य हे आपल्या मराठीतील अभंगासारखंच आहे, संत साहित्यासारखंच आहे. ज्ञानेश्वर माऊली, त्याच्याही आधी चक्रधर महाराज, किंवा त्याच्याही आधी आपण म्हणतो की आद्यकवी मुकुंदराज, किंवा त्याच्या आधी गाथा सप्तशती जी सातवाहनांची आहे. तर हे त्यातले जे आहेत, आता गाथा सप्तशतीची पुस्तकं आजकाल मिळतात हाल सातवाहनाची, जी सातवाहनांनी इसवी सन पूर्व 250 ते इसवी सनानंतर 250 अशी जवळजवळ 500 वर्ष राज्य केलं. त्या काळातील म्हणजे जवळजवळ 2500 ते 2000 वर्ष या काळातील त्यांची राजवट कशी होती, जनजीवन कसं होतं याचं वर्णन आपल्याला त्याच्यातून मिळतं. आणि ते वाचताना आपल्याला प्रश्न पडतो की ते गद्य आहे का पद्य आहे. तर वचन साहित्य हे जे आहे कन्नडमधलं तेही असंच आहे. ते गद्य आहे का पद्य आहे असा प्रश्न पडतो. पण वचन साहित्य हा कन्नडमधला एक महत्त्वाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन ठेवा आहे. पण मी म्हणतो की तो केवळ कन्नडमधलाच नाही तर तो भारतीय भाषांमधला, कारण त्याच्यातला विचार जो आहे तो भारतीयत्वाचा विचार आहे, भारतीय विचार आहे. एक थोर कन्नड लेखक आहेत S.L. भैरप्पा. त्यांच्याबद्दल वर्णन करताना असं म्हणतात की कन्नड भाषेतून लिहिणारे भारतीय लेखक आहेत ते. म्हणजे त्यांची कुठलीही कादंबरी तुम्ही वाचलात, म्हणजे त्यांची एक मंद्र नावाची कादंबरी आहे, ती कादंबरी कर्नाटकातल्या कुठल्याही गावात घडत नाही. ती कादंबरी घडते पुण्यात, मुंबईत, दिल्लीत, ग्वाल्हेरमध्ये, भोपाळमध्ये, अमेरिकेत, पण ती कन्नडमधून आहे. त्यातले प्रोटोगॉनिस्ट म्हणजे जे कॅरेक्टर आहे प्रमुख ते सगळे मराठी आडनावाचे, मराठी नावाचे आहेत. तर आपलं भारतीयत्वाचं वैशिष्ट्यच हे आहे की भौगोलिक सीमा या आहेत, आपल्या प्रांताच्या आहेत, भाषांच्या आहेत, पण याच्या पलीकडं जाऊन आपलं एक भारतीयत्व आहे. आणि तो भारतीयत्वाचा जो धागा आहे तो धागा या सगळ्या आपल्या संत महंतांनी त्यांच्या विचारातून निर्माण केलेला आहे. आज उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात हे जे कन्नड वचन साहित्य आहे ते ही शरण चळवळ म्हणतात. जसं आपण भक्ती चळवळ म्हणतो की महाराष्ट्रातील भक्ती चळवळ आपण सुरुवात करतो की संत ज्ञानेश्वरांपासून, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ महाराज इथंपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत, आणि त्याच्याही नंतर बहिणाबाई म्हणून तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. त्याच्यानंतर चोखामेळा आणि इतर सगळे संत होते, महिला संत होते. हा सगळा आपला भक्ती चळवळ. तसंच कन्नडमध्ये पण एक भक्ती चळवळ होती, त्याला शरण चळवळ म्हणतात.
बसवेश्वरांच्या आधीपासून होते. बसवेश्वरांचंच एक वचन आहे, आद्यर वचन बेवस खंडितो म्हणून, असं ते म्हणतात की माझ्या आधीचे पण वचनकार होऊन गेलेले आहेत, म्हणजे मीच तो काही पहिला नाही आहे. तर ते म्हणतात की त्यांचं जे वचन आहे त्या वचनांपासूनच मी सुरुवात केलेली आहे. त्यामुळं पण शरण चळवळ म्हटल्यावर बसवेश्वरांच्या जोडीने नाव येतं ते अल्लम प्रभूंचं, अक्क महादेवींचं. त्याच्यानंतर सोलापूरचे सिद्धेश्वर आहेत, तेही मोठे वचनकार होते. चन्नबसवेश्वर म्हणून बसवेश्वरांचे एक भाचे होते, तेही वचनकार होते. याच्याशिवाय अंबिगर चौंडय्या आहे, मादार चन्नय्या आहे, असे खूप अनेक जातींमधले वचनकार होते. जवळजवळ महिला वचनकार पण होते. जवळजवळ 100-125 वचनं होती. गंमत अशी आहे की बसवेश्वरांचा हा जो काळ आहे तो सगळा 12व्या शतकातला काळ आहे. आणि म्हणजे बसवेश्वरांचं जन्माबद्दल थोडंसं उलटसुलट आहेत की एक नेमका आपल्याकडं साल सांगता येत नाही, पण साधारणतः 1109 किंवा 1108 इथंपासून ते 1166-67 असा त्यांचा कालावधी सांगितला जातो. काही पुस्तकांमध्ये तो 1130 असाही 31 असाही सांगितला जातो. आता 900 वर्ष होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळं, आणि त्यावेळेला आपल्याकडं काय डॉक्युमेंटेशनची पद्धत नव्हती, त्यामुळं काळ इकडं तिकडं होऊ शकतो. वचन चळवळ सुरू झाली, त्याच्यानंतर हे सगळं वचन साहित्य लिहिलं गेलं. त्याच्यानंतर ते काळाच्या उदरात गडप झालं. राजा कृष्णदेवराय विजयनगर साम्राज्यांच्या काळात त्या वचन साहित्य शोधलं गेलं आणि पुन्हा त्यांना उजेडात आणलं गेलं. पण विजयनगरचं साम्राज्य जसं लुप्त झालं तसं परत वचन साहित्य लुप्त झालं. आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या काळात 19व्या शतकात पुन्हा एकदा वचन साहित्य उजेडात आणलं गेलं. आणि मग खेड्यापाड्यामध्ये लोकांच्या तोंडी असलेले, ज्याला आपण जनपद म्हणतो किंवा लोकसाहित्य म्हणतो, हे सगळं गोळा करत पुन्हा एकदा ही सगळी वचनं गोळा केली गेलेली आहेत. आणि त्याला एक शून्य संपादने असं कन्नडमध्ये म्हणतात की ती आहेत तशा स्वरूपात. कारण एक प्रक्षेप नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे की म्हणजे आता तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये काहींनी तुका म्हणे म्हणून स्वतःचेही पण अभंग घुसवण्याचं प्रकरण घडलेलं आहे. एक तुकाराम महाराजांनी भगवद्गीतेचा अनुवाद केला असंही सांगितलं जातं. वासी बेंद्रेंनी संपादन केलेलं आहे त्याचं 100 वर्षांपूर्वी. परंतु नंतर लक्षात आलं की हा तुकाराम वेगळाच होता, त्याला प्रक्षेप म्हणतात. तर बसवेश्वरांच्या काळातही नंतरही प्रक्षेप झालेले असतील, म्हणून मग शून्य संपादने करताना या सगळ्याची काळजी घेऊन त्यांची शैली समजावून घेऊन हे सगळं केलं. आणि त्याच्यानंतर बसवेश्वरांची एक साधारणतः 1,500-2 हजार वचनं आहेत, ती कर्नाटक सरकारने आणलेली आहेत. बिदरमध्ये जे बसव कल्याण ठिकाण आहे तिथून ते मराठीतून पण होतं आहे. मराठीत पण बऱ्यापैकी बसव साहित्यांचं आता प्रचार आणि प्रसार होऊ लागलेला आहे. आणि त्यांचा ती वचनं आहेत ती भक्तिपर आहेत अर्थातच, कारण भक्ती चळवळीचे. ती बोधपर पण आहेत, परंतु ती केवळ भक्ती आणि बोधपर नाही आहेत, तर ती त्या काळातल्या समाजातल्या दोषावर प्रहार करणारी आहेत. आणि जसं मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे समतेवर आधारित एक नव्या समाजरचनेसाठीचं दिशादर्शन करणारी आहेत. खरं तर ते दिशादर्शन नव्हे तर त्यांनी समाजरचनाच केली होती, पण आज आपल्याला परत ते दिशादर्शन वाटू शकेल असे आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे यांची रचना गद्य नाही आहे पूर्णपणे किंवा पद्यही नाही आहे, त्यामुळे त्यांना गद्यकाव्य आपण असं म्हणू शकतो. वचनांच्या रचनेत अनुप्रास असतोच असं नाही, म्हणजे यमक जुळतीलच असं नाही, परंतु ती गाता येतात. खरं तर आजही बसवेश्वरांची, अक्क महादेवींची आणि इतरांची अनेक वचनं गायली गेलेली आहेत. अगदी सोनू निगमसारखा मोठा हिंदीतील गायक यांनीही बसवेश्वरांची काही वचनं गायलेली आहेत. आणि अनेक आजकालच्या नव्या पिढीतील संगीतकारांनी बसवेश्वरांच्या वचनांना नवीन साज चढवलेला आहे. एक त्यांचा अतिशय प्रसिद्ध कळबेडा कोळबेडा नावाचं एक वचन आहे, तर त्याला तर बँडच्या स्वरूपात सादर केलं गेलेलं आहे. जसं पुण्यामध्ये पण आता की तुकाराम महाराजांचं एक अभंग रिपोस्ट नावाचा एक प्रकार सुरू झालेला आहे की बँडच्या धर्तीवर अभंग म्हणून द्या, नव्या पिढीपर्यंत अभंग पोहोचवण्यासाठी. तर यामुळं या संगीताचा साज चढल्यामुळं, नव्या चालीमुळं ही वचनं आणखीन लोकांपर्यंत जाण्यासाठी सोयीचं झालेलं आहे. आणि त्यामुळं आज 900 वर्षांनंतरही ती लोकांच्या मुखात आहेत. त्यामुळं हे काय आहे हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे.
तर बसवेश्वरांनी जे सांगितले, आता मी त्यातल्या अनेक वचनांकडे येणार आहे, तर मी म्हणतो की माझ्या व्याख्यानाचं शीर्षकच दिलं की क्रांतिवचनं आहेत. तर ती क्रांतिवचनं का आहेत? कारण त्यांची भाषा आणि ते जे सांगताहेत त्यांनी जातिभेदाचा निषेध केला. बसवेश्वर स्वतः ब्राह्मण कुळात जन्मले, स्वतः संस्कृत शिकले, त्यांचा सगळा अभ्यास होता. मुंजीला त्यांचा विरोध होता, पण नाईलाजाने त्यांना मुंज करावी लागली. आणि मग तिथून ते बागलकोटमधलं त्यांचं जे बागेवाडी ठिकाण आहे जन्मस्थान, तिथून ते कुडल संगमला आले. मलप्रभा आणि कृष्णा नदीच्या संगमावर, त्याला पूर्वी कप्पडी संगम पण म्हणायचे, तिथल्या संगमनाथाच्या मंदिरात आले आणि तिथून मग तिथं त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे मांडलेलं आहे ते त्यांचं वचन साहित्य आहे. त्यांची वचनाची एक मी सांगतो की ते धर्माची अतिशय साधी सोपी व्याख्या करतात. मी मगाशी मानवता धर्म बोललो, त्यांची व्याख्या आहे, दयविल्लद धर्म याऊदय्या, दैवे बेकू सर्व प्राणीಗಳಲ್ಲಿ, दैवे धर्मद मूलवय्या, कुडल संगयनंतल्ला दोल्लनय्या. म्हणजे मराठीत काय, तर दयविल्लद धर्म याऊदय्या म्हणजे दया नसलेला तो धर्म कोणता? दया हवी सर्व प्राणीमात्रांसाठी, आणि दया हेच धर्माचं मूळ आहे. आपल्या इकडं ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे की दया तेथ धर्मू, धर्म तेथू सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू असे जैसा. म्हणजे जे ज्ञानेश्वर सांगतात तेच बसवेश्वरांनी त्याच्या आधी सांगितलेलं होतं. म्हणजे काय आहे की सर्व संतांच्या मते धर्माचं मूळ काय आहे, तर ज्याच्या अंतरी दया आहे, करुणा आहे, तो खरा धर्म पाळतो. कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे, कर्मकांडामुळं धर्माचं अवडंबर तयार होतं आणि या कर्मकांडाला सर्व संतांनी विरोध केलेला होता. आणि खऱ्या धर्माचं आचरण करायचं असेल तर तो दयाचा आहे. म्हणूनच ते दयविल्लद धर्म याऊदय्या, दैवे भिकू सर्व प्राणीಗಳಲ್ಲಿ, आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये ती दया हवी आहे. आणि ती जर नसेल तर मग तो जो कुडल संगम देव असं ते वापरतात. कुडल संगम देव हे त्यांचं एक अंकित नाम आहे, त्यांनी घेतलेलं नाव आहे. जसं आपल्याकडं मराठीत ज्ञानेश्वर बाप रखुमावरी विठ्ठलू म्हणतात, तुकाराम महाराज तुका म्हणे म्हणतात, एकनाथ महाराज एका जनार्दनी म्हणतात. तर तसं ते अंकित नाम आहे कुडल संगम देव. तर किंवा अल्लमप्रभू गुह्येश्वर म्हणतो, अक्क महादेवी चन्न मल्लिकार्जुन असं म्हणतात, ते त्यांचं अंकित नाम असतं. तर हे अंकित नाम आहे. आणि दयेचं ते इतक्या साध्या सोप्या पद्धतीने जेव्हा व्याख्या करतात, तसंच ते देवलोक, मर्त्यलोक, स्वर्ग, नरक. लक्षात घ्या, आज आपण 2025 आहोत. विज्ञान तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे, ज्यांनी ज्ञान विज्ञान शिकलेलं आहे की ते जाणतात की भौतिक समाज रचना काय आहे, कसं आहे. आणि त्यामुळं आता आपण आज काय आहे की पुण्यात राहून, मिरजेत राहून, अमेरिकेत किंवा आणखीन कुठेही असलं तरी सहज व्हॉट्सअप कॉल करू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो, बोलू शकतो. हा सगळा तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे, हे आपल्याला माहिती आहे. 700-800 वर्षांपूर्वी, 900 वर्षांपूर्वी विज्ञान तंत्रज्ञानाचा इतका आविष्कार नव्हता. त्यावेळेला अजून पृथ्वी सूर्याभोवती फिरते की नाही, का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, याच्याबद्दल वाद चालू असायचे. अशा काळामध्ये देवाचं जी पूजा केली जायची, देवाला धर्माला जे मान होता तो फार मोठा होता. आणि आत्ता अलीकडं एक गाजत असलेलं लेखक आहे युव्हाल नोआ हरारे. त्याचं सेपियन्स नावाचं पुस्तक मध्यंतरी गाजलं आणि आता नेक्सस नावाचं पुस्तक आलं आहे, तेही गाजतं आहे. आणि तो काय सांगतो की देव जी आहे, म्हणजे आपल्या इकडं आहे की शोधितो मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. देव हा आपल्या अंतरात आहे, आपण असं सगळेच म्हणतो. बसवेश्वर पण म्हणतात की देव जो आहे, त्यांचं एक वचन आहे, मी जे पुढं सांगेन, उಳ್ಳवरू शिवालय माडोरू नानेन माडली बडवनय्या. याच्यात ते स्वतःलाच मंदिराची उपमा देतात. तर देव हा आपल्या अंतरी आहे. युव्हाल नोआ हरारे हा आजच्या काळातला अभ्यासक आहे आणि तो म्हणतो की देव हा आपल्यातच आहे, पण
तो त्याच्या पुढं जाऊन असं म्हणतो की देवाची संकल्पना ही मानवाच्या मेंदूतील आहे. देव हा मानवाच्या मेंदूत आहे. आणि प्रारंभीच्या काळात हे जे अग्नी, वारा, वायू, हे जे आपण पंचमहाभूत तत्व म्हणतो ना, तर त्यांच्याबद्दल मानवाला एक भीती पण वाटायची. आणि म्हणून त्यावेळेला त्या आदिम काळात त्यांना देव मानलं. आणि मग नंतर ती एक भीतीपोटी पण आलेली संकल्पना असते. परंतु शेवटी श्रद्धाता जी असते की एवढा मोठा हा जो व्याप आहे विश्वाचा, एक लक्षात घ्या की आपली जी पृथ्वी आहे ती सूर्यमालेतील आहे. आणि सूर्यमाला ही एक मिल्की वे नावाचा आकाशगंगा आहे. त्या आकाशगंगेत असे हजारो सूर्य आहेत. त्या हजारो सूर्यातला एक सूर्य आपला आहे. आणि त्या सूर्याभोवती फिरणाऱ्या 8 ग्रहांमधला आपले पृथ्वी ग्रह आहे. तर त्याच्यामुळं ना की अशा हजारो आकाशगंगा आहेत. त्यामुळं हे जे विश्व आहे ते अनंत आहे. तुकाराम महाराजांचा खरा अभंग आहे की नाही माहीत नाही, तो प्रक्षेप आहे असं सदानंद मोरे सर सांगतात. परंतु अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी तो माझ्या अंतरी आत्माराम असं ते म्हणतात. म्हणजे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत तो माझ्या अंतरी आहे, म्हणजे तो देव माझ्या अंतरी आहे. तर ही जी देवाची संकल्पना आहे ती ही अशी आहे. आणि त्याच्यात एक भीतीचा अंश पण आहे. त्यामुळं मग स्वर्ग, नरक आता याची जी आहे किंवा देवलोक, मर्त्यलोक, या सगळ्या गोष्टी अशा आलेल्या आहेत. तर बसवेश्वर याची अतिशय साध्या सोप्या व्याख्या करतात. त्यांचं एक वचन आहे की देवलोका मर्त्यलोका बेरिल्ला काणीरो. म्हणजे देवलोक, मर्त्यलोक हे वेगळं नाही आहे. देवलोक आणि मर्त्य मानवाचा लोक हा वेगळा नाही आहे. सत्यवे नुडिद्रे दैवलोका, मिथ्यवे नुडिद्रे मर्त्यलोका. म्हणजे तुम्ही जर खरं बोललात तर हाच देवलोक आहे, आणि जर तुम्ही मिथ्या बोलत राहिलात तर हा नरक आहे. हा मर्त्यलोक आहे. आचार वे स्वर्गा, अनाचार वे नरका. आचार, सदाचार जर करत असाल तर स्वर्ग आहे, आणि अनाचार करायला लागलात तर तो नरक आहे. म्हणजे इतकी साधी सोपी, म्हणजे तुम्ही काय करा काय नाही करा याच्यापेक्षा त्यांनी इतकं साधं सोप्या भाषेत त्यांनी हे सांगितलं की सदाचाराची शिकवण ती इतकी साधी दिलेली आहे की स्वर्गप्राप्तीसाठी कुठल्या तरी देवाला काहीतरी नवस बोला, कर्मकांड करा, यज्ञयाग करा, किंवा काहीतरी बळी द्या, किंवा शोषण करा, असं काहीही नाही आहे. किंवा गोदान द्या, सुवर्णदान करा, दक्षिणा द्या, असलं कुठल्याही कर्मकांडातून स्वर्गप्राप्ती होत नाही. स्वर्गप्राप्ती ही आचारातून होते, सदाचारातून होते. त्याच्या पुढं ते असं म्हणतात की अय्या एंदडे स्वर्गू एलोहो एंदडे नरका. म्हणजे त्यांचं एक आहे पाप पुण्याबद्दल ते बोलतात. पुण्य पाप वेंबुदू तम्मिष्ट कंडरे अय्या एंदडे स्वर्गा एलोहो एंदडे नरका देव जेय जीय ಎಂಬುದು ನುಡಿಯೊಳಗೆ कैलासविದ್ದದ್ದು ಕೂಡಲ संगम देवा. म्हणजे पाप पुण्याची जी संकल्पना आहे ती पण अशीच आहे. पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, म्हणजे नैतिक अनैतिक हे शेवटी समाज ठरवतो. एखादी गोष्ट समजा 100 वर्षापूर्वी अनैतिक असेल तर ती कदाचित आज नैतिक झालेली असेल. काळानुसार नैतिकतेच्या अनैतिकतेच्या संकल्पना बदलतात. हजारो वर्षांपूर्वी समुद्र पर्यटन हे पाप होतं, आज ते नाही आहे. काळानुसार संकल्पना बदलली, काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या. पुण्यामध्ये 150-150 वर्षांपूर्वी ब्रेड खाल्ला किंवा त्या ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांबरोबर न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक यांनी चहापान केलं म्हणून धर्म बुडवला, म्हणून काशीच्या धर्मगुरूंची त्यांना माफी मागावी लागली होती. आज आपण सगळेच चहा आणि ब्रेड खातो रोज. म्हणजे संकल्पना जी आहे धर्माची, नीतीची, अनीतीची, पापपुण्याची, ही काळानुसार आणि नव्या ज्ञानाच्या प्रकाशात बदलत असते. शेवटी ज्ञान म्हणजे काय असतं तर माझं की लहान मुलांना आपण अनेकदा सांगतो की त्या अंधाऱ्या खोलीत जाऊ नको की तिथं बाऊ आहे. म्हणजे हेतू काय असतो की बाबा कुठंतरी काहीतरी धडपडेल, काहीतरी लागेल, पडेल. पण जर समजा त्या खोलीत उजेड आला, लाईट आलं, प्रकाशमान झालं तर त्या मुलाला लख्ख दिसेल आणि कळेल की तिथं बाऊ नाही आहे.
तर थोडक्यात काय आहे, जेव्हा अज्ञान असतं तेव्हा आपण पापपुण्याच्या एक वेगळ्या संकल्पना करतो. नवीन ज्ञान जेव्हा येतं, नवीन ज्ञानविज्ञान जेव्हा येतं, त्यावेळेला या संकल्पना बदलतात. त्यामुळं बसवेश्वर म्हणतात की पुण्य पाप वेंबुधू तम्मिष्ट कंडरे, म्हणजे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अय्या एंदडे स्वर्गा, एलोहो एंदडे नरका. आणि आपल्या इकडं मराठीत पण आपण अनेकदा, म्हणजे आई पण म्हणायची की वा हो म्हणत जा, हो म्हणत जा, तू अनेक कामं होतील. अय्या एंदडे स्वर्गा, होय बाबा तुमचं बरोबर आहे. ट्रॅफिकमध्ये आहोत, चुकून गाडीचं धडक लागली, काय दिसत नाही का, हो सॉरी दिसलं नाही, उगाच तुला कळत नाही का, तू का थांबला, अचानक ब्रेक का मारला, असं म्हटलं की भांडणं होतील. अय्या एंदडे स्वर्गात, तुम्ही होय म्हणा, माझं चुकलं. चुकणं म्हणणं हे फार मोठेपणा असतो. एल्हो एंदडे नरका, म्हणजे तुम्ही जर आडवं लागायला लागलात, त्याला नाहीच नकार घंटा चालू ठेवलं, तर त्याचं जे हे जे आहे त्याची परिणती ती कदाचित मोठ्या भांडणात होते, आणि ते एक प्रकारे नरक असतं. देव भक्त जय जिय एंबुदू नुडीवळगे, म्हणजे तुम्ही देवाचा भक्ताचा जय जयकार करा, आणि देव जय जिय एंबुदू नुडीवळगे कैलास विद्यद्दू कुडल संगम देवा. तर कैलास जो आहे तो तिथं आहे, याच्यातूनच कैलास प्राप्ती होते. आणि पुढं बसवेश्वरांचं एक वचन आहेच आहे, आणि बसवेश्वरांचं एक ब्रीद वाक्य आहे की कायक वे कैलास. कायक म्हणजे मी जे अंगी घेतलेलं काम आहे ते काम हेच कैलास आहे. वर्क इज वर्शिप. इतकी साधी सोपी व्याख्या बसवेश्वरांनी केलेली आहे. त्यामुळं बसवेश्वर हे जे आहेत हे अशा पद्धतीनं सौजन्यशील वागायला सांगतात. म्हणजे इतकं साधं आहे, याच्यात कुठेही तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे मोठं तत्त्वज्ञान नाही आहे की काही नाही आहे, परंतु हे अशा पद्धतीने ते विषयाला जातात. पण बसवेश्वरांचा मोठेपणा काय होता की ते जातीभेदाच्या पूर्णपणे विरोधात होते, आणि त्यांनी स्वतःहून सुरुवात केली त्याची. त्यांनी सांगितलं की मी कोण आहे. अप्पनू नम्म मादार चेन्नय्या, बొప్పను नम्म डोहार कक्कय्या, चिक्कय्या नेम्मय्या काणय्या, अण्ण नम्म किन्नरी बोम्मय्या, एन्न नेतक करियरी कुडल संगम देवा. म्हणजे अप्पनू म्हणजे माझे वडील जे आहेत, माझा बाप जो आहे तो मादार चेन्नय्या आहे, म्हणजे मातंग चेन्नय्या हे माझे वडील आहेत. माझा काका जो आहे तो चिक्कय्या हा माझा काका आहे. किन्नरी बोम्मय्या हा माझा मोठा भाऊ आहे, आणि ढोर कक्कय्या हा जो आहे तो माझा आजोबा आहे. हे माझे नातेवाईक आहेत, हे तू समजून घे कुडल संगम देवा, असं ते म्हणतात. आणि ते असंही म्हणतात, मला मगाशी सांगितलं की बसवेश्वरांचा जन्म ब्राह्मण कुळात झालेला होता, आणि ते म्हणतात म्हणून सेट्टी एंबेसी सिरियाळनं, सेट्टी एंबेसी सिरियाळनं मडिवाळ नेंबने माचय्य, डोहार नेंबने कक्कय्य, मादार नेंबने चेन्नय्य, आनू हारू एंबरे नम्म कुडल संगय्या नगुवनय्या. म्हणजे काय तर श्रियाळ सेठ, आपण त्या श्रावणामध्ये करतो श्रियाळ सेठ एक दिवसाचा, तो श्रियाळ सेठ हा वाणी होता, सेठ होता. सेठ म्हटलं की श्रियाळ सेठ, श्रियाळ सेठला तू म्हणशील सेठ. मडिवाळ नेंबने माचय्या, माचय्या म्हणजे परीट, मडिवाळ म्हणजे परीट, माचय्याला तू परीट म्हणशील. डोहार नेंबने कक्कय्या, कक्कय्याला ढोर म्हणशील. मादार नेंबने चेन्नय्या, चेन्नय्याला तू मातंग म्हणशील. आनू हारू एंबरे, आणि मग स्वतःला जर हारू म्हणजे स्वतःला जर तू ब्राह्मण म्हणून घेत असशील तर नम कुडल संगय्या नगो नय्या, तर तो आपला कुडल संगम देव हसेल ना तुझ्यावर, हा तुझा दुटप्पीपणा आहे. त्यामुळं ते मादार चेन्नय्याला आपले वडील मानतात, किन्नरी बोम्मय्याला आजोबा मानतात, डोहार कक्कय्याला थोरला बंधू मानतात. तर बसवेश्वरांनी स्वतःपासून अशी सुरुवात केलेली आहे. आणि कुठलीही जात ही जी आहे ती छोटी मोठी नसते. त्यामुळे ते काय म्हणतात, कोल्लवनु मादिगणे ಹೊಲುಸು ತಿಂಬುವ ಹೊಲೆಯ ಕುಲವೇನು ಅವರ ಕುಲವೇನು सकल जीवात्मरीगे लेसने बैसुव नम कुडल संगन शरणरे निज कुलजरू. म्हणजे कोल्लवनु मादिगणे म्हणजे जो मादिग जो आहे म्हणजे मांग, हे सगळे जातीचे उल्लेख मी त्या काळात आणि बसवेश्वरांच्या वचनात आहेत म्हणून करतो. तो जर समजा मारत असेल, कोल्लवनु मादिगने ಹೊಲುಸು ತಿಂಬುವ ಹೊಲೆಯ,
आणि मातंग जर महार हे जर होलुस्तिम म्हणजे ते मांसाहार करत असतील कनिष्ठ जातीचे, म्हणून तुम्ही जर त्यांना हे करत असाल तर ते चुकीचं आहे. कोल्लवनो मादिगने होलुसतिंब होलिया कुलवेणू अवर कुलवेन. त्यांचं कुळ विचारू नका. सकल जीवात्मरिगे लेसने बैसो. संपूर्ण जीवात्माचं जर ते भलं चिंतत असतील आणि त्याप्रमाणे जर त्यांची कृती असेल तर ते आपले आहेत, ते आपणा सर्वांचे आहेत. ते खरं निज शरणरू आहेत, ते खऱ्या अर्थाने शरण पंथ चालणारे आहेत असं ते म्हणतात. तर बसवेश्वरांचं हे जे आहे ते अशा पद्धतीनं हे करतात आणि उक्तीप्रमाणे कृती न करणाऱ्या, दुटप्पीपणा करणाऱ्यांना त्यांनी खूप झोडलेलं आहे. एका वचनात ते असं म्हणतात की नूरन ओदी नूर केळिद्रेनु आसे हरियुद रोष बिडियोद मज्जन केरियुद फलवेनु ಮಾತಿನಂತೆ ಮನವಿಲ್ಲದವರ ಜಾತಿ ಡೊಂಬರ್ ನೋಡಿ ನಗೋ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮದೇವ. नूरन ओदी नूर केळिद्रेनु म्हणजे तुम्ही शेकडो ग्रंथ वाचले, शेकडो ग्रंथ ऐकले, कारण श्रुती परंपरा पण होती पूर्वी. नूरन ओदी नूर केळिद्रेनु. आणि तुम्ही काय केलेलं आहे की तुम्ही शेकडो ग्रंथ केलेले आहात आणि तुमची इच्छा आशे इल्लद आणि तुम्ही कर्मकांड खूप केलेलं आहे. हे सगळं करताय. का करताय तर ईश्वर प्राप्ती व्हावी, स्वर्ग मिळावा याच्यासाठी करताय. परंतु मातीनंते मनविल्लदवर जाती डोंबर नोडी. पण तुम्ही जे बोलताय त्याप्रमाणे जर तुमची मनाची इच्छा नसेल, तुमच्या मनात ते नसेल, जे तुमच्या ओठावर आहे ते तुमच्या अंतरात नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही आहे, त्याचा अजिबात उपयोग नाही आहे. आणि म्हणून ते पुढं असंही म्हणतात की अनेक लोकांना काय होतं की बडेजावपणा मिरवण्यासाठी करतात, लोक काय म्हणतील, आणि मनात इच्छा नसताना दाखवण्यासाठी करतात. माडी माडी केट्टरू मनविल्लदವರು ನೀಡಿ ನೀಡಿ ಕೆಟ್ಟರು ನಿಜವಿಲ್ಲದವರು असं ते म्हणतात. ನೀಡಿದ ಗುಣ ಉಳ್ಳವರು ಕೋಡಿ ಕೊಂಬ ಕೂಡಲ ಸಂಗಮದೇವ. म्हणजे ते असं म्हणतात की ज्यांची इच्छा नाही आहे ते करतायत आणि दानधर्म करायचं नाही, पण मला सांगितलेलं आहे की हे एवढं दानधर्म केलं की तुला स्वर्ग मिळेल, तर ते करतायत. तर अशांना स्वर्गप्राप्ती होत नाही. तर आपले तुकाराम महाराजांनी पण या दोन्हीच्या बाबतीत असं म्हटलेलंच आहे की त्यांचा एक अभंग आहे. झालाशी पंडित पुराण सांगसी परी नेणसी मी हे कोण, गाढवबरी पोथ्या उलथसी पाने परी गुरुग्रम्य खुणे नेणसी बापा, तुका कुणबियाचा नेणेशास्त्र मत एकतो पंढरीनाथ विसंबेना. म्हणजे तुम्ही पंडित झालेला आहात, म्हणजे बसवेश्वर म्हणतात नूरन ओदी नूर केळिद्रेनु. तुम्ही शेकडो ग्रंथ वाचलेले आहेत. झालासी पंडित पुराण सांगसी परी नेणसी मी हे कोण. पण मी कोण आहे हे जर तुला माहीत नसेल तर ते वाचून उपयोग काय आहे. झालासी पंडित पुराण सांगसी परी नेणसी मी हे कोण, गाढवबरी पोथ्या उलतसी पाने. पोथ्यांच्या पोथे तू गाढवभर ओझं समजून नुसतं पानं उलगडतोय. परी गुरुगम्य खुणे नेणसी बापा. तो जो गुरुगम्य, एक गुरु, आध्यात्मिक परंपरेत गुरुला फार मोठं स्थान आहे आणि त्या तू गुरुला जर ओळखत नसशील तर त्याचा उपयोग नाही आहे. म्हणजे मी हे काय सांगतो की आपली जी संत परंपरा आहे त्या संत परंपरेत एक एकवाक्यता दिसते. असंच बसवेश्वरांचं पण आहे. गीत व हाडिद्रेनु शास्त्र पुराण केळिद्रेनु वेद वेदांत व ओदिद्रेनु मनविಲ್ಲದವರ ಜಾತಿ ಡೊಂಬರ್ ನೋಡಿ. ಗೀತವ ಹಾಡಿದ್ರೇನು, ಶಾಸ್ತ್ರ ಪುರಾಣ ಕೇಳಿದ್ರೇನು, ವೇದ ವೇದಾಂತವ ಓದಿದ್ರೇನು, ಮನವೊಲಿದ ಲಿಂಗ ಪೂಜಿಸಲರಿಯದವರ नोंबलय्या ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮದೇವ. म्हणजे तुम्ही गीता वाचलेली आहे, शास्त्र पुराण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, पण तुम्हाला तुमचा अंतरीचा देव जर सापडत नसेल तर हे कर्मकांडाला काहीही उपयोग नाही आहे. आणि म्हणून बसवेश्वर पुढे येतात आणि ते म्हणतात की देव कुठं असतो तर देव आपल्या अंतरात आहे. आपण पण मगाशी मी उल्लेख केला की शोधिसी मानवा राऊळा मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. तर बसवेश्वर असं म्हणतात की उಳ್ಳवरू शिवालय माडुवरू नानेन माडली बडवनय्या. उಳ್ಳवरू म्हणजे श्रीमंत लोक हे शिवालय उभं करतील, मोठं मंदिर उभं करतील. नानेनं माडली बडवनय्या. मी गरीब आहे, मी काय करू.
ಉಳ್ಳವರು ಶಿವಾಲಯ ಮಾಡುವರು ನಾನೇನು ಮಾಡಲಿ ಬಡವನಯ್ಯ ಎನ್ನ ಕಾಲೇ ಕಂಬವಯ್ಯ ಎನ್ನ ದೇಹವೇ ದೇಗುಲವಯ್ಯ ಶಿರ ಹೊನ್ನ ಕಳಶವಯ್ಯ ಕೂಡಲ संगम देवा केळय्या स्थावर कळी उंटू जंगमक कळीविಲ್ಲ. म्हणजे श्रीमंत लोक मंदिर उभार करतील, शिवालय उभारतील, पण मी गरीब बिचारा मी काय करणार. मग माझे जे पाय आहेत तेच देवळाचे खांब आहेत. देहवे देऊला, माझं शरीर जे आहे तेच देऊळ आहे. आणि शीर जे आहे ते होन्न कळश वय्या, माझं शीर जे आहे ते सुवर्ण कळश आहे. आणि मग कुडल संगम देवाला ते म्हणतात की ऐक कुडल संगम देवा, स्थावर कळी उंटू, स्थावर जे आहे ते नष्ट होणार आहे आज ना उद्या कधीतरी. जंगमक कळीविल्ला, जंगम जे आहे, जे हलतं बोलतं आहे, जे चैतन्यमय आहे, जे चैतन्यमय आहे ते शाश्वत आहे, ते कधीही संपणार नाही आहे. आणि त्या चैतन्यमय म्हणजे जे जे सजीव चैतन्यमय आहे ते देव आहेत असं ते सांगतात. म्हणजे एक मोठा बसवेश्वर या याच्यातून हे सांगतात आणि कर्मकांडाला ते नाकारतात. आणि हे सांगताना ते गुरुपरंपरेबद्दल बोलतात. मी मगाशी सांगितलं ते म्हणतात की गुरुबद्दल त्यांची 1-2-3 वचनं खूप चांगली आहेत. त्यातलं एक वचन मी तुम्हाला सांगतो. गुरु उपदेशा मंत्रवैद्या जंगमोपदेशा शस्त्रवैद्य नोडा भवरोगवन कळीव पर्य नोडा कुडल संगन शरणर अनुभवी मडिवाळन कायक इद्दंते. म्हणजे गुरु उपदेश जो आहे ना, जो आहे तो मंत्र आहे. गुरु उपदेश मंत्रवैद्या आणि बाकीचं जे आहे ते शस्त्र आहे. तर मंत्र जो आहे, आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात एका वचनामध्ये की गुरुपथवे जे आहे ते नंतर शरणपथ होतं. म्हणजे आपण म्हणतो ना की संस्कृतमध्ये आहे की महाजनो येन गताहा स पंथाहा, म्हणजे महाजन ज्या मार्गाने जातात तो पुढं मोठी महामार्ग होतो. तसं गुरुच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही जर गेलात तर तो गुरुपथवे शरणपथ, तर ते एक मोठं पथ तयार होतं असं त्यांचं ते वचन आहे. आणि त्यामुळं पुढं ते असं म्हणतात, गुरु कारुण्यवे सदाचारा, गुरु कारुण्यवे शिवाचारा, गुरु कारुण्यवे प्रसादा, मुंद गुरु हिंदलिंग कुडल संगम देवा. म्हणजे गुरुचं कारुण्य, गुरुचा कृपाशीर्वाद हा जो आहे हा मला सदाचारातून मिळणार आहे, हा मला शिवाचारातून मिळणार आहे. आणि त्यांची जर कृपा झाली तर तोच माझा प्रसाद असणार आहे. आणि त्या प्रसादातूनच माझं जे काम होणार आहे. म्हणजे मी हे करण्यासाठी मला फक्त सदाचार करावा लागणार आहे. आणि आपण माहिती आहे की देव हा एक आहे. आपण आकाशम पतती तोयाहा यथा गच्छती सागरहा, म्हणजे असं म्हणतो की जे काय पडतं ते शेवटी समुद्रालाच जाऊन मिळतं. त्यामुळं कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो शेवटी एकच देव आहे. त्यामुळं देव जे वेगवेगळे आपण म्हणतो ते त्यांची रूपं आहेत. देव हा एक आहे हे तुम्ही जाणा. आणि हे सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. सगळ्यांचा इष्टलिंग जो देव आहे तो वेगळा असला, म्हणजे प्रत्येकाचा आपली भक्ती ही कुठल्याही देवावर असू शकेल, पण हे सगळे देव एकच आहेत. आणि त्यामुळं ते काय म्हणतात की इब्बरू मूವರು ದೇವರೆಂಬುದು उब्बी कोब्बी मातनाडಬೇಡ. देव 2, 3, 4, 5 आहेत असं उगच तू फुगवून सांगू नकोस. देव रोब्बने नोडा, देव हा एकच आहे. आणि देवर इब्बरू ಎಂಬುದು ಹುಸಿಯೇ ನೋಡ, देवर 2 आहेत असं म्हणणं हे खोटं वाक्य आहे. असं मी कुडल संगम देव नंतल्लद वेदा, हे माझं वेदवाक्य आहे असं समजा वाटल्यास, असं ते म्हणतात. आणि ते म्हणतात की आपल्या इकडं कशालाही देव मानणं चांगली पद्धत आहे. की आपण बघा तुम्ही मडके दैवा, परवा अक्षय तृतीया झाली, मडकं आणून त्याला आपण अक्षय पात्र म्हणतो. मडके दैवा मोरदैवा, खेडेगावामध्ये आजही सुपाला देव लक्ष्मी मानण्याची पद्धत आहे. मडके दैवा मोरदैवा, मोर म्हणजे सूप, मडके दैवा मोरदैवा, बीदी कल्लू देवा, वाटेतला दगड शेंदूरपासला की देव होतो, बीदी कल्लू देवा, मडके दैवा मोरदेवा बीदी कल्लू देवा.
हणगी दैवा, बिल्ल नारी दैवा. हणगी म्हणजे कंगवा, त्यालाही देवात काही लोक देव बघतील. बिल्ल नारी दैवा, तुम्ही धनुष्याचं बाण त्यालाही देव म्हणू शकाल. कोळगे दैवा, मापाला देव मानतात, पूजा करतात त्याची, कोळगे दैवा. गिण्णलू दैवा, देव देवरेंबदू कालड लिंबल्ली, असे इतके देव आपण करून ठेवलेले आहेत की या सगळ्या देवात देव नोब्बने कुडल संगम देवा, देव एकच आहे हे तुम्ही जाणा. ते जेव्हा तुम्हाला जाणाल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे जातीभेद सोडून सदाचाराने जाल, तेव्हा तुम्हाला खरा देव प्राप्त होईल असं ते म्हणतात. आणि त्याच्यानंतर आपल्या समाजातल्या एका कुप्रथेवर त्यांनी एक मोठा प्रहार केलेला आहे आणि हे वचन खूप प्रसिद्ध आहे कन्नडमध्ये त्याचं. कल्ल नागर कंडरे हालनेरे ಎಂಬರು ದಿಟ್ಟದ ನಾಗರ ಕಂಡರೆ ಕೊಲ್ಲೆಂಬರಯ್ಯ, ಉಂಬುವ ಜಂಗಮ ಬಂದರೆ ನಡೆ ಎಂಬರು, ಉಣ್ಣದ ಲಿಂಗಕ್ಕೆ ಬೋನವ ಹಿಡಿ ಎಂಬರು. ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗನ ಶರಣರ ಕಂಡು ಉದಾಸೀನ ಮಾಡಿದರೆ कल्लूत मिट्टे ಎಂತಪ್ಪರಯ್ಯ. आपल्याकडं गाडगे महाराजांनी म्हटलेलं आहे, दगडाचा देव त्याला मातीचा भेव. कल्ल नागर कंडरे हाल नेरे ಎಂಬರು, दगडाचा नाग दिसला, नागपंचमीला पूजा केली जाते. कर्नाटकात नागपंचमी फार मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आणि त्या दगडाच्या नागाला पूजा केली जाते. दिट्टद नागर कंडरे कोल्हेंबरया, मात्र जिवंत नाग सापडलं तर काय मारा म्हणतात त्याला. कल्लद नागर कंडरे म्हणजे आपण दगडाच्या नागाची पूजा करतो, जिवंत नागाला मारतो. उंबो जंगम बंदरे नडे ಎಂಬರು, उन्नद लिंगಕ್ಕೆ बोनव हिडी ಎಂಬರು. आणि भुकेला जंगम भिक्षुक दारी आला तर पुढं जा म्हणतो आणि न खाणाऱ्या लिंगाला बोनव हिडी अंबरू. बोनव म्हणजे नैवेद्य, आपण नैवेद्य दाखवतो. ज्ञानेश्वरीत हा शब्द आलेला आहे बोनव, आपण नैवेद्य दाखवतो. तर आपल्या वर्तनावर त्यांनी नेमकं बोट ठेवलेलं आहे आणि त्यामुळं ನಮ್ಮ कुडल संगन शरणर कंडू उदासीन ಮಾಡಿದರೆ, आमचे कुडल संगम देवाचे जे शरण आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही पाठ फिरवणं म्हणजे काय आहे तर कल्लूत तागीद मिट्टे ಎಂತಪ್ಪರಯ್ಯ, म्हणजे दगडाची किंवा विटेचं माती होईल अशी स्थिती आहे. तर हे करू नका. तुम्ही देव कशात आहे ते जाणा. कर्मकांडात देव नाही. बंडी तुंबी पत्रेय तंदू, पत्रे म्हणजे ते श्रावण महिन्यात पत्री असतात ना, आपण बेल ते वाहतो. बंडीय तुंबी पत्रेय तंदू म्हणजे ट्रकभर, गाडीभर, बैलगाडी भरून तुम्ही बेलपत्र आणलेले आहात. कंडी कंडी बंडीय तुंबी पत्रेय तंदू, कंडी कंडी मजनक्केर वीरय्या, आणि ते सगळं तुम्ही शिवाला ते बेलपत्र अर्पून त्याची दुधानी दह्यानी केळ्यानी तुपानी अभिषेक केलात. तापत्रयव कळेदू पूजिसी, हे सगळं करून तुम्ही त्याला पूजलात. तापत्रयव लिंग नोल्ला, तर हे सगळं देवाला नको आहे. तो कधीच म्हटलेलं नाही आहे की मला असं कर. तो एवढंच म्हणतो देव की माझ्यावर श्रद्धा ठेव आणि ती खरी श्रद्धा ठेव. आणि म्हणून ते मारी मसणी ಎಂಬುದು बेरिल्ला काणीरो, मारी मसणी बेरिल्ला काणीरो म्हणजे ते मारी म्हणजे मरियाई, मसणी बेरिल्ला काणीरो. मारी ಎಂಬುದ್ರೇನು कंगळू तप्पद नोडिद्रे मारी. तुमच्या डोळ्यांनी जर काहीतरी विचित्र चुकीचं बघितलं, नालिगे ते तर ते मारी आहे. नालिगे तप्पद नुडिद्रे मारी. पण आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, मग कुडल संगन नेनव मरेदरे मारी. आमच्या कुडल संगम देवाचं विस्मरण म्हणजे मारी आहे. त्याच्यातून तुम्ही, तुकाराम महाराजांनी पण या दगडाच्या देवाबद्दल म्हटलेलं आहे, पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी. सारतो भाव अनुभवी देव तोची झाला. उदका भिन्न पालट काही गंगा गोड येरा चवी काय नाही. तुका म्हणे हे भाविकाचे वर्म येरी धर्माधर्म विचारावे. म्हणजे पाषाणाचा देव पण बनतो, पाषाणाची पायरी पण बनते. एका ज्याचा देव बनलेला आहे त्या पाषाणाची आपण पूजा करतो. पूजा एकावरी पूजा एकाची पाय एकावरी. पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी, आणि एकावर आपण पाय ठेवतो. सारतो भाव अनुभवी देव तोची झाला. उदका भिन्न पालट काही गंगागोड येरा चवी काही नाही. म्हणजे गंगेचं चव वेगळी नसते, पण आपण गंगाजलाला महत्त्व देतो
आपल्या गावात जी नदी वाहते तीच आपली गंगा असते. आणि आपल्याकडे ही पद्धतच आहे. आमच्या सोलापुरात मी लहानपणी होतो तर आमच्या सोलापूरला नदी नाही आहे. माझी आजी सोलापूरचं सिद्धेश्वर तलावाला गंगा म्हणायची. तर आपल्या गावात जे जलाशय आहे ती गंगा. तर हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहेच आहे. आणि समाजातले उच्च नीच श्रीमंत यांच्यावर पण बसवेश्वरांनी आसूड ओढलेले आहेत. आणि त्यांचा हा वचन हे वचन जे आहे ते फारच चांगलं आहे. हाव तिंबवरू नुडीस बौदू गर ಹೊಡೆದವರು ನುಡಿಸಬಹುದು ಸಿರಿಗರ ಹೊಡೆದವರು ನುಡಿಸಬಾರದು ನೋಡಯ್ಯ ಬಡತನ ವೆಂಬ ಮಂತ್ರವಾदी ಹೋಗಲು ओढणे नुडीवरय्या कुडल संगम देवा. म्हणजे समजा एखाद्याला साप चावला, जर समजा विषारी असेल तर त्याचं विष उतरावं लागतं, पण तो आजारी पडेल, तुम्ही जाऊन त्याच्याशी बोला, तो बोलेल तुमच्याशी. हाव तिंबवरू नुडीसबौदू गर ಹೊಡೆದವರು नुडीसबौदू. एखाद्याला भूतबाधा झाली तरी तो बोलेल. सापाचं विष असल्यामुळे बरळू शकतो, मंत्रबाधा झाली तरी तो बरळू शकतो, पण बोलेल. सिरीगर ಹೊಡೆದವರು ನುಡಿಸಬಾರದು ನೋಡಯ್या. ज्यांना श्रीमंतीचं भूत चढलंय ना, त्यांच्याकडं तुम्ही जर गेलात तर ते तुमच्याकडं बघायला त्यांना वेळ पण नाही, ते तुमच्याशी बोलणार पण नाहीत, कारण त्यांच्यावर श्रीमंतीचं भूत सवार झालेलं आहे. त्यांचे व्यवहार खूप मोठे आहेत, ते तुमच्यासारख्या सामान्यांकडे लक्षही देणार नाहीत. मग ते कधी बोलतील? सिरीगर ते बसवेश्वर म्हणतात, सिरीगर ಹೊಡೆದವರು ನುಡಿಸಬಾರದು ನೋಡಯ್या. म्हणून तुम्ही त्यांच्याशी बोलायला जाऊच नका. बडतन व्यंब मंत्रवादी होगलू. जेव्हा त्यांना गरिबीची बाधा होईल ना, तेव्हा ते आपोआप तुमच्याशी बोलायला येतील. म्हणजे मनुष्य स्वभावाचं अतिशय नेमकं असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांनी पण एका वेगळ्या संदर्भात असंच म्हटलेलं आहे, बरा झालो देवो, बरा देवो कुणबी केलो, नाहीतरी दंभेची असतो मेलो. भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. विद्या असती काही तरी पडती अपायी, सेवा चुकती संताची, नागवण हे पुकाची. गर्व होता ताठा, जातो यमपंथाच्या वाटा. तुका म्हणे थोरपणे, नरक होती अभिमाने. त्याच्यात तुकाराम महाराज काय म्हणतात? गर्व होता ताठा, जाई यमपंथाच्या वाटा. जर गर्व जर झाला ना, त्याचा विनाश अटळ आहे, तो यमपंथाच्याच वाटा जातो. म्हणजे मी हे म्हणतो की संतांचे जे विचार आहेत त्याच्यात आपल्याला एक साम्य दिसतं. आणि असंच एक बसवेश्वरांचं वचन आहे की ज्याच्यात हे जे मानवामध्ये आपला स्वभाव जो आहे तो एक विचित्र असतो. म्हणजे स्वभावाला औषध नाही असं म्हणतात. आणि संसार हा एक मोठा मोहमाया आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि त्याच्यात त्यांनी खूप छान, थोडासा मोठा आहे पण आपण सगळ्यांनी ऐकला असेल की आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळे. पंढरपूरला चाललेली आहे म्हातारी, सुनबाईला सूचना करते आहे, ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळे, की मी बाबा एक एक वस्तू गोळा करून मी माझा हा संसार उभा केलेला आहे, तो नीट सांभाळ. चालली आहे कुठं? तर पंढरपूरला. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळे. मज हातीचा कलवडू, मज वाचून नको फोडू. हा जो कलवडू आहे तो माझ्या हाताचा आहे, तो फोडू नकोस माझ्याशिवाय. मज हातीचा कलवडू नको फोडू, मज वाचून. वळवटक शिरीचे लिंपन, नको फोडू मज वाचून. उखळ मुसळ जाते, माझे मन गुंतले तेथे. त्या उखळात मुसळात जात्यात माझं मन गुंतलं आहे. आणि मी जे मगाशी बसवेश्वरांचं सांगितलं, उंबो जंगम बंदरे नडे अंबरू, तसं भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. तर सुनेला हेही अधिकार नाही आहे की दारात भिक्षुक आला तर त्याला भिक्षा वाढायची, तर त्याला सांग की सासू पंढरपूरला गेली आहे, आल्यावर हे वाढेल. भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. आणि पुढं काय? बक्षिसी परिमित आहारू, नको फारसी वरुसारू. की बाबा जरा बेताबेतानीच का, सासूबाई नाही आहे म्हणून भरपूर खाऊ पण नकोस. आता एवढं सगळं ऐकल्यावरती सुनबाई म्हणते, बक्षिसी परिमित आहारू, नको फारसी वरुसारू. सुन बोले बहुत निके, तुम्ही यात्रेसी जावे सुखे. किंवा ठीक झालं, बरं झालं, आता तुम्ही यात्रेसी सुखाने जावा. सुन बोले बहुत निके, तुम्ही यात्रेसी जावे सुखे. सासूबाई स्वहित जोडा, मागील सर्व आशा सोडा. आता देवळाला चाललेला, संसाराची काय हे करता, तुम्ही जा आता.
तर सुनमुखीचे वचन कानी ऐकून सासू विवंची म्हणे. तर हे ऐकून सासू आता विवंचायला लागली. तिला वाटायला लागलं, अरे हे काय? सवतीचे चाळे खोटे म्या जावेसे हिला वाटे. मी आता इथनं कधी जाते असं हिला झालेलं आहे. सवतीचे चाळे खोटे म्या जावेसी हिला वाटे. आता कासया यात्रेस जाऊ, काय जाऊ न तिथे पाहू. मी आता कशाला यात्रेला जाऊ, तिथं जाऊन काय पाहू. मुलं लेकरे घरदार येथेची माझे पंढरपूर. जिथं आता मुलं लेकरं आहेत तेच माझं पंढरपूर आहे. तर तुका म्हणे ऐसे जन गोवी येले माये करून. तर हे लोक मायेने बांधलेले आहेत. माया म्हणजे हे जे मोहमाया आहे ना, तर ते सोडणं सोपी गोष्ट नाही आहे. तर बसवेश्वरांनी पण याला एक अतिशय चांगलं हे दिलेलं आहे. ते जुन्या काळात तलवारी वगैरे गंजू नयेत म्हणून त्याला तुपानी त्याच्यावर तुपाची धार हे करायचे तुप्पत. आणि त्यामुळं त्या तुपाच्या वासेने आणि त्या तुपाच्या लालसेपोटी कुत्रं जाऊन तिथं यायचं. आणि तुम्हाला माहिती आहे की आता त्याची धार तीक्ष्ण असते आणि तो आपला जीभ छाटून घ्यायचा. तुप्पद सेविगे अलग नेक्कू व सोण नंता इत्येन बाळुवे संसारद बिडवू नोडेल्ला मनवू ई नाई तनवू बिडीसी कुडल संगम देवा निम्मधर्म. म्हणजे या तुपाच्या धारेनी तलवारीचं पातं चाकायला गेलेल्या कुत्र्यासारखी माझी ही अवस्था आहे. हे कशामुळे तर या संसाराच्या मोहमायेपोटी आहे. त्याच्यातून मला सोडव कुडल संगम देवा असं बसवेश्वर म्हणतात. जसं तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे ऐसे जन गोवी येले माये करून. आपल्याला माहिती आहे की जे कर्मकांडात त्याच्यात एक बसवेश्वरांनी आणि नंतर तुकाराम महाराजांचा पण एक अभंग आहे. नीर कंडल्ली मुळगू वरय्या मरण कंडल्ली सुत्तू वरय्या. काय होतं, तीर्थक्षेत्रात गेलं ना की नीर कंडल्ली तिथं कुंड दिसलं की एक बुडकी मारा, डुबकी मारा. नीर कंडल्ली मुळगू वरय्या, डुबकी मारा. मरण कंडल्ली सुत्तू वरय्या, झाड दिसलं की त्याच्याभोवती फेऱ्या मारा. नीर कंडल्ली मुळगू वरय्या मरण कंडल्ली सुत्तू वरय्या बत्तुव जलव नोडगो मरण नेच्चदवर निम्मक्किंता बल्लरे कुडल संगम देवा. तर असं कर्मकांडावर ज्यांचा विश्वास आहे त्यांचा खरं तर तुझ्यावर विश्वास नाही आहे देव असं म्हणतात बसवेश्वर. आणि तुकाराम महाराज म्हणतात की जाऊनिया तीर्था कायतुवा केल्या चर्म प्रक्षाळिले वरी वरी. अंतरीचे शुद्ध कासया झाले भूषणत्वा केले आपण या. वृंदावन फळ घोळीले साखरा भीतरीचे थारा मोडेची ना. तुका म्हणे नाही शांती क्षमा दया तोवरी कासया फुंदा तुम्ही. म्हणजे काय, तीर्थक्षेत्राला जाऊन आपण काय करतो तर डुबकी मारतो. जाऊन या तीर्था कायतुवा केल्या चर्म प्रक्षाळिले वरी वरी. चर्म प्रक्षाळ तुम्ही वरी. अंतरीचे शुद्ध कासया झाले. अंतरीचं शुद्ध हे कसं होणार आहे याच्याने तर होणार नाही आहे. अंतरीचे शुद्ध कासया झाले भूषणत्वा केल्या आपण या. आणि वृंदावन फळं घोळीले साखरात. वृंदावन हे कारल्यासारखं फळ आहे, ते साखऱ्यात घोळलं म्हणून काही वृंदावन फळं घोळीले साखरा भीतरीचे थारा मोडीची ना. म्हणून त्याच्यातला आतल्या जो कडवटपणा आहे तो जाणार आहे थोडाच. तुका म्हणे नाही शांती क्षमा दया तोवरी कासया फुंदा तुम्ही. जोपर्यंत तुमच्याकडं शांती क्षमा दया हे गुण येत नाहीत तोपर्यंत हे करून काही उपयोग नाही. तेच बसवेश्वरांनी 12व्या शतकात सांगितलेलं होतं. आणि म्हणून बसवेश्वर काय सांगतात की माझ्याकडं हे सगळे गुण यायला पाहिजेत. आणि ते म्हणतात, त्यांचं एक वचन आहे, अतिशय प्रसिद्ध वचन आहे की अत्तलित्त होगदंते हेळवण माडय्या तंदे सुत्ती सुळिदू नोडदंते अंधक्कन माडय्या तंदे मತ್ತೊಂದು ಕೇಳದಂತೆ ಕಿವುಡನ್ ಮಾಡಯ್ಯ ತಂದೆ ನಿಮ್ಮ ಶರಣರ ಪಾದವಿಲ್ಲದ अन्य विषय केळीसದಂತೆ इरिसी कुडल संगम देवा. म्हणजे काय, इकडं तिकडं मी भटकू नये यापेक्षा मला पांगळा केलेला बरा. अत्तलित्त होगदंते हेळवण माडय्य तंदे सुत्ती सुळिदू नोडदंते अंधक्कन माडय्य तंदे. माझी नजर भिरभरू नये, माझी नजर उगाच वेगवेगळ्या मोहांना बळी पडू नये, त्यापेक्षा मला आंधळा केला तरी चालेल. मತ್ತೊಂದು ಕೇಳದಂತೆ किवडन माडय्य तंदे. आणि दुसरं तिसरं भलतं सलतं काही ऐकायला नको, त्यापेक्षा मला बहिरा केला तरी चालेल. निम्म शरणर पादविल्लद, तुमच्या पायाच्या चरणी सेवा करण्याची मला संधी दे. विशेष म्हणजे तुकाराम महाराजांचा असाच एक अभंग आहे आणि तो खूप प्रसिद्ध आहे, ज्याच्यावरून गांधीजींना 3 माकडांची उपमा सुचली. बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. ते अभंग तुकाराम महाराजांचा असा आहे
की पापाची वासना नको दाऊ डोळा त्याजवुनी आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी बधीर करुनी सोड देवा. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याजहुनी मुका बराच मी. नको मज कधी परस्त्री संगती जनातून माती उठता भली. तुका म्हणे मज अवघ्याची कंटाळा एकतू गोपाळा आवडीसी. म्हणजे तुकाराम महाराज आणि बसवेश्वर यांच्यात 500 वर्षांचं अंतर जरी असलं तरीसुद्धा विचारांमधलं जे साम्य आहे ते किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्याला इथं दिसतं. मगाशी मी अप्पनू नम्म मादार चेन्नय्या बप्पनू नम्म डोहार कक्कय्या असं सांगितलं. तुकाराम बसवेश्वरांचं असंच आहे. तंदे नीनू ताई नीनू बंधू नीनू बळग नीनू निनिल्लदे मत्तारू इल्लवय्या कुडल संगम देवा हाल अल्लदू नीर अल्लदू. तंदे नीनू ताई नीनू म्हणजे माझा वडील पण तूच आहेस, आई पण तूच आहे. तंदे नीनू ताई नीनू बंधू नीनू बळग नीनू माझा भाऊ पण तूच आहेस, माझे नातेवाईक पण तूच आहेस. आपल्याकडं एकनाथ महाराजांचं अतिशय गाजलेलं वचन अभंग आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. पुंडलिक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू. माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. आता या दोन्ही विचारांमधला साम्य मी तुमच्यासमोर इथं दाखवलेलं आहे. तर बसवेश्वरांचं हे अशा प्रकारे ते सांगतात. त्यांच्या काही वचनांना जवळजवळ सुभाषितांसारखं आहे. ते स्वतःला खूप कमी लेखतात, अत्यंत कमी लेखतात. ते असं म्हणतात की माझ्यापेक्षा खाली कोणीच नाही. एनकित्ता किरेरिल्ला माझ्यापेक्षा खालीच कोण नाही. एनकित्ता किरेरिल्ला शिवभक्तिंता हिरेरिल्ला माझ्यापेक्षा नीच कोणी नाही आणि शिवभक्ता एवढा उच्च कोणी नाही. एनगिद्दे दिव्या एनकित्ता किरेरिल्ला शिवभक्तरिंता हिरेरिल्ला. तर याच्यात त्यांना काय दाखवायचं आहे तर मी सगळ्यात लहान आहे. आणि असंच तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे. नीचपण बर्वे देवा न चले कोणाचाही दावा. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती. येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातावरी. तुका म्हणे कळ पायी धरिल्या न चले बळ. म्हणजे लहान तुकाराम आणखीन आहे पुढचा आपल्याला माहिती आहे. ते लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्नथोर तयासी अंकुशाचा भार. ज्याचे अंगी मोठेपण त्या यातना कठीण. त्याच्यात पण काय आहे की तुम्ही छोटे जितकं असाल म्हणजे मोठेपणाचं जी झूल आहे ती फार जबाबदारीची तर आहेच आहे, पण त्याच्या ओझ्याखाली दबलं जाऊ शकतं. त्यामुळं बसवेश्वर असोत किंवा तुकाराम महाराज असोत किंवा आणखीन कोणी संत असते ते स्वतःला अत्यंत कमी लेखतात. ते म्हणतात की माझ्यापेक्षा लहान कोणी नाही आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचं सांगणं काय आहे तर त्यांचं सांगणं हेच आहे की भक्ती करा आणि ती कशी करा आणि कधी करा. त्यांचं एक वचन फार सुंदर आहे. ते आवाज चाललेली पंढरपुरासारखंच आहे पण थोडं वेगळ्या धर्तीवरचं आहे. नेरे केन्यगे तेरे गल्लक्के शरीर गुड होगोद मुन्न. हल्ल होगी बेन्न बागी अन्यरिगे हंगागद मुन्न. काल मेले कैयनूरी कोल हिडियोद मुन्न. मुप्पंदप्पो अळियुद मुन्न. मृत्यू मुट्टद मुन्न. पूजिसू नम्म कुडल संगम देवा. नेरे केन्यगे तेरे गल्लक्के शरीर गुड होगोद मुन्न. म्हणजे माझे गाल आत गेलेले आहेत, सुरकुत्या चढलेल्या आहेत. नेरेक्यान्यगे तेरे गल्लक्के शरीर गुड आणि सगळं शरीर वार्धक्याने मी वाकलेलं आहे. काल मेले कैय नोरी कोल हिडियोद मुन्न. माझ्या एका पायावर मी जोर देतो आहे, दुसऱ्या हातात काठी धरलेलं आहे. आणि त्या सगळं वार्धक्य यायच्या आधी तू देवाची आठवण कर. नाहीतर काय होईल, तू मग अखेरच्या पंथाला आल्यावर ते म्हणजे तू थोडक्यात सगळं तुझं आयुष्य जे आहे ते सदाचारात काढलेलं नसणार आहेस. तर ते अशा पद्धतीनं हे सांगतात. जे आवाज आलेली पंढरपूर आहे, कारण मग तू सगळं आयुष्य जे आहे ते मायेतच गुरफटलेला असतोस. आणि मग त्यांचं जे सुभाषितासारखं आहे एकदम साधं सोपं आहे की बघा त्यांचं एक वचन आहे आणि हे वचन शाळेत शिकवलं जातं,
गाण्यांमध्ये आहे, बँड आलेलं आहे त्याच्यावर. कळबेडा कोलबेडा हुसिये नुडियलू बेडा मुनिये बेडा तन्न बण्णीस बेडा अन्यरिगे असह्य पडबेडा इदिर हळियलू बेडा इದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ नोलीसव परी. कळबेडा कोलबेडा म्हणजे चोरी करू नकोस, कोलबेडा मारू नकोस, कळबेडा कोलबेडा हुसिये नुडियलू बेडा खोटं बोलूच नको, तन्न बण्णीस बेडा फुकाचा अभिमान बाळगू नकोस, इदिर हळियोलू बेडा अहमपणा बाळगू नकोस. आणि याच्यातूनच तुझं अंतरंग शुद्ध होणार आहे, याच्यातूनच तुझं बहिरंग शुद्ध होणार आहे आणि हे याच्यानेच तुला देव प्रसन्न होणार आहे. इतकं साधं सोपं अशा भाषेत ते आपल्याला तत्त्वज्ञान सांगतात. आणि हे एकीकडं तत्त्वज्ञान सांगताना दुसरीकडं आपल्याला ते एकदम वेदांच्या किंवा उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाकडे नेतात. त्यांचं एक हे आहे, जगव सुತ್ತोदू निन्न माये येया निन्न सुತ್ತोदू ಎನ್ನ ಮನ ನೋಡಯ್ಯ ನೀನು ಬಲ್ಲಿದ್ದೇನೆ ಜಗಕ್ಕೆ ಆನು ಬಲ್ಲಿದ್ದೇನೆ ನಿನಗೆ ಕರಿ ಕನ್ನಡಿ ಒಳಗೆ ಎಡಗಿದಂತೆಯೇ ನೀನು ನನ್ನ ಒಳಗೆ ಎಡಗಿದ್ದೆ ಕೂಡಲ संगम देवा. म्हणजे काय, जगव सुತ್ತೋದು ನಿನ್ನ ಮಾಯೆಯ, संपूर्ण जग हे तुझ्या भोवती फिरतंय. आनु सुತ್ತೋದು ನಿನ್ನ मन ನೋಡಯ್ಯ, आणि माझं मन मात्र जे आहे ते तुझ्या भोवती फिरतंय. नीनू बल्लिद्देने जगक्के, सगळ्या जगाला तू हवा आहेस, मला तू हवा आहेस, सगळ्या जगाला तू हवा आहेस आणि तुला मात्र मी हवा आहे, कारण मी भक्त आहे. आणि करी कन्नडी ಒಳಗೆ ಎಡಗಿದಂತೆ आहे. करी कन्नडी ಒಳಗೆ ಎಡಗಿದಂತೆ म्हणजे करी म्हणजे हत्ती. हत्ती आरशात सुद्धा मावतो, प्रतिबिंब पडतंच ना हत्तीचं आरशात. तसं या विश्वाचं, या सगळ्या देवाचं प्रतिबिंब हे माझ्या उदरात आहे. हे जे सिद्धांत आहे हे उपनिषदांमधलं आहे. असंच तुकाराम महाराजांचं पण आहे. आपल्याला माहिती आहे, अणु रेणूया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळुनी सांडीला कळेवर भव भ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळली घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. किंवा अजून एक तुकाराम महाराजांचा असाच अभंग आहे, तरुवर बीजापोटी बीज तरुवरा शेवटी, तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले, उदकावरील तरंग तरंग उदकाची अंग, तुका म्हणे बिंबच्छाया ठाई पावली विलया. म्हणजे हे दोन्हीचं सूत्र एकच आहे. करी कन्नडी ಒಳಗೆ ಎಡಗಿದಂತೆಯೇ ನೀನು ನನ್ನ ಒಳಗೆ ಎಡಗಿದೆ, तरुवर बीजापोटी बीज तरुवरा शेवटी. झाड बियातून येतं आणि बीजातून झाड आलेलं परत ते झाड बीज देतं. तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले, आपण एकात एक सामावलेले आहेत. आणि पुढचं जे आहे की तुका म्हणे ठाई बिंबच्छाया ठाई पावली विलया, शेवटी आपली सावली ही आपल्या पावलांमध्येच लय होते. हा जो आहे हा उपनिषदाचा वेदांचा आहे. आणि बसवेश्वरांचा पण असंच आहे, जंबूद्वीपद नवखंड पृथ्वीवळगे केळीरय्या ಎರಡಾಳಿನ ಭಾಷೆ, ಕೋಲಿಯೋನೆಂಬ ಭಾಷೆ ದೇವನದು ಗೆಲಿಯೋನೆಂಬ ಭಾಷೆ ಭಕ್ತನದು, ಸತ್ಯವೆಂಬ ಕುರು ಲಗನವೇ ಕಳೆದುಕೊಂಡು ಸದ್ಭಕ್ತರು ಗೆದ್ದರು ಕೂಡಲ संगम देव. जंबूद्वीप, त्यावेळेला भारताला जंबूद्वीप म्हणायचं, नवखंड पृथ्वीवळगे. तर त्याच्यात जंबूद्वीपद नवखंड पृथ्वीवळगे केळीरय्या ಎರಡಾಳಿನ भाषे, देव कसोटी घेतो, देव परीक्षा घेतो. तो कधीकधी तुम्हाला भीती दाखवतो, पण तुमची निष्ठा, तुमची भक्ती ही जर खरी असेल तर तुम्ही त्याला जिंकू शकता. आणि हा जो विचार आहे तो विचार मांडताना तुकाराम महाराज बसवेश्वर, मी मगाशी म्हटलं की क्रांतिवचन आहे. त्यांनी तुम्हाला मी मगाशी वचनं सांगितली, गीत वाढीत रेणू नूर नोदी नूर केळीत रेणू, म्हणजे शेकडो ग्रंथ वाचले काय किंवा गीता वाचली काय. तर ते वेदांच्या बाबतीत असं म्हणतात, वेदಕ್ಕೆ ಒರೆ ಕಟ್ಟುವೆ ಶಾಸ್ತ್ರಕ್ಕೆ ನಿಗಳವ ನಿಕ್ಕುವೆ, ತರ್ಕದ ಬೆನ್ನ ಬಾರ ನೆತ್ತುವೆ, ಆಗಮದ ಮೂಗ ಕೊಯ್ಯೆ, ನೋಡಯ್ಯ महादानी ಕೂಡಲ संगम देवा, मादार चन्नयन मने मगा नानय्या. तर मी वेदांना बासनात गुंडाळेन, शास्त्रಕ್ಕೆ निगळव निक्कोवे, शास्त्रांना साखळदंडाने बांधेन, तर्कद बन्न बार नेतोवे आणि तर्काच्या पाठीवर चापकाने आसुडून ओढेन, आगमांचं नाक कापेन, आगमद मूग कोये, नोडय्या
महादानी कुडल संगम देवा, कुडल संगम देवा बघ मी कोण आहे, तर मी मादार चेन्नयन मने मगा नानय्या, तर मी मादार चेन्नयचा घरातला मुलगा आहे, मी मादार चेन्नयचा मुलगा आहे. इथं बसवेश्वरांची जी बंडखोरी वृत्ती आहे, जे ग्रंथप्रामाण्यवाद, पुरोहितशाही याच्यावर त्यांनी आसूड ओढलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांनी पण हेच म्हटलेलं आहे, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वावा भारमाता, खादल्याची गोडी देखल्यास नाही, भारधन वाही मजुरीचे, उत्पत्ती पाळण संहाराचे निज, तेणे केले बीज आले हाती, तुका म्हणे आले आपुलिया फळ, हातोहाती मुळं सापडले. तर वेदांचा जो अर्थ आहे तो आम्हाला माहिती आहे, इतरांनी फक्त त्याचा भार व्हायचा आहे. कारण जो खरा अर्थ आहे तो खरा अर्थ हा सर्वांना एक मानण्यात आहे, सर्व आपले आहेत असं मानण्यात आहे, सर्वांच्यात बंधुभाव जागवण्यात आहे, जातीभेद करण्यात नाही आहे, जातीभेद मिटवण्यात आहे. आणि तो जातीभेद मिटवून सगळ्यांनी, म्हणून बसवेश्वरांच्या काळात त्यांनी जो समता निर्माण केली आणि त्यांनी ती जो पूर्वीपासूनच चालत आलेली जी एक पद्धत होती त्या पद्धतीला छेद देऊन त्यांनी या सगळ्या जातीच्या लोकांना एक केलं, वेगवेगळ्या शरणकारांना एकत्र केलं. आणि अनुभव मंटप जे बसव कल्याणला आहे तर तिथं त्यांनी याच्यावर चर्चा केली. त्याच्यानंतर त्याने आंतरजातीय विवाह त्यावेळेला घडवून आणले. आणि हे सगळं करून ह्या सगळ्या करण्यामध्ये त्यांचं काय होतं तर त्यामागं त्यांना एक समता प्रस्थापित करायची होती, एक समानता प्रस्थापित करायची होती. आणि कुठल्याही प्रकारचं तर म्हणून ते काय सांगत होते की देवासाठी देवळात जाण्याची गरज नाही आहे. ते म्हणायचे इष्टलिंगाची पूजा करा. इष्टलिंगाची पूजा म्हणजे काय तर तो लिंग पण काय मंत्रून कोणाकडनं तरी आणा, काहीतरी करा असंही नाही आहे. तर तुम्ही अगदी रस्त्यावरचा एखादा खडा घेतला तर तो खडा घेऊन तुमच्या हातावर ठेवून त्याची पूजा केली तरीही चालेल. विनोबा भावे गीताईमध्ये त्यांच्या गीता प्रवचने जे आहे त्यांनी अंमळनेरच्या तुरुंगामध्ये दिलेली होती प्रवचने. त्याच्यात ते असं म्हणतात की गीतेच्या 2ऱ्या अध्यायावर प्रवचन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की एखाद्याला जेव्हा पोहता येत नाही तेव्हा तो काय करतो तर पाठीला तो भोपळा बांधतो आणि पोहायला शिकतो. आणि 2 दिवस 3 दिवस 4 दिवस आठवडाभर तो भोपळा लावून पोहतो. आयुष्यभर काही भोपळा लावून पोहत नाही. जेव्हा पोहायला यायला लागतं तेव्हा तो भोपळा काढून लागतो आणि पोहतो. तसं तुम्हाला जर ईश्वर भक्ती करायची असेल आणि मन एकाग्र होत नसेल, एकाग्र चित्त होत नसेल तर सगुण साकार पूजा करा, पण ते पोहताना भोपळा शिकण्यापुरतंच मर्यादित असावं. म्हणजे तुम्ही एकाग्र व्हायला शिका, ती मूर्ती समोर ठेवा, मग पूजा करा आणि हळूहळू ती मूर्ती तुमच्या समोरून गेली तरी चालेल. त्या मूर्तीचा आणि तुमच्या देवाचा काही संबंध नाही. देव जो आहे तो तुमच्या उदरात आहे, तुमच्या अंतरात आहे. हेच सर्वांचं मर्म होतं. बसवेश्वरांनी हेच सांगितलं. पण याला हे त्यांनी केवळ भक्ती न करता एक समताधिष्ठित समाज असं म्हणतात की आधुनिक लोकशाहीचे पहिले प्रयोग त्यांनी तिथं केले, ज्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी लंडनमधल्या एका व्याख्यानात केला. तर हे जे बसवेश्वर आहेत त्यांचा जो विचार आहे तो विचार हा कृतिशील असा असायला हवा. त्यामुळं कर्मकांडाच्या विरोधात ते होते आणि त्याच्याबद्दल राग होता असं नव्हे, तर कर्मकांड हे शेवटी शोषणाचं हत्यार बनतं. मग शोषण करायला लागतं की मग अमुक एक पूजा करायची आहे, मग त्या पूजेसाठी हे साहित्य लागतं, मग त्याला एवढा खर्च लागतो, गरीब बिचाऱ्यांनी खर्च आणायचा कुठून तो. त्यामुळं कर्मकांड हे शोषण होतं आणि शोषणातून मग काय होतं की मग ते लोक गरीब राहतात आणि मग देवाचे मध्ये काय तयार होतात तर एक दलाल तयार होतात. तर असा दलाल वर्गाच्या विरोधात त्यांनी त्या काळात एक बंड पुकारलं होतं आणि एक क्रांती केलेली होती, ती यशस्वी केलेली होती. आणि म्हणून तर आज 900 वर्षांनी सुद्धा आज आपण इथं त्यांचे विचार ऐकायला एकत्र जमतो, त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काहीतरी त्यांच्या विचारात एक ताकद आहे. त्यावेळेला तर ती होती. सर्व महान व्यक्तिमत्व असतात ते हयात जेव्हा असतात, मग तो प्रभू येशू असेल किंवा बसवेश्वर असतील, गौतम बुद्ध असेल किंवा तुकाराम महाराज असतील,
ज्ञानेश्वर माऊली असेल किंवा कुणीही तुम्ही बघा, दुर्दैवाने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांना सामोरं जावं लागतं. त्या काळच्या सर्व प्रस्थापितांना त्यांना चॅलेंज करावं लागतं आणि त्यावेळेचे सर्व प्रस्थापित जे आहेत ते प्रस्थापित त्यांना झिडकारत असतात. तुकाराम महाराजांना त्यांच्या कवितांच्या अभंगांच्या वह्या बुडवाव्या लागल्या, ज्ञानेश्वर माऊलींना वाळीत टाकलं गेलं, हे आपण पाहिलेलं आहे. तर प्रत्येक बसवेश्वरांच्यावर पण शेवटी त्यांनी एका ब्राह्मण कन्येचं एका खालच्या जातीतल्या मुलीशी लग्न लावल्यानंतर मोठा संग्राम झाला, संघर्ष झालं आणि परत त्यांना कुडल संगमला यावं लागलं. तर हे होत राहतं. परंतु जर त्यावेळेला त्यांना त्रास दिलेले कोण आहेत यांच्यातले एकाचंही नाव आपल्याला माहिती नाही आहे. कोण आहेत हेही आपल्याला माहिती नाही, पण बसवेश्वर माहिती आहेत, ज्ञानेश्वर माहिती आहेत, तुकाराम माहिती आहेत, गौतम बुद्ध माहिती आहेत, प्रभू येशू माहिती आहेत. तर हे जे सगळे महान व्यक्तिमत्व असतात ते खऱ्या अर्थानं जे भगवद्गीतेत आहे की जेव्हा जेव्हा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजान्मयम्, ते जे पुन्हा पुन्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा तो जो मानवता धर्म आहे त्याचा जागर करण्यासाठी, त्याची आठवण करून देण्यासाठी आणि त्या काळच्या समाजात त्याचं एक नव्यानं तो विचार पेरण्यासाठी हे लोक जन्माला येत असतात, क्रांती घडवत असतात. आणि त्यामुळं ते कालातीत व्यक्तिमत्व असतं, त्यांना काळाची मर्यादा नसते. आज 900 वर्षानंतर ते लक्षात आहेत, अजून 900 वर्षांनी, अजून 1000 वर्षांनी लक्षात राहतील. गौतम बुद्ध आज आपल्याला 2500 वर्षांनीही माहिती आहेत. तर त्यामुळं अशा व्यक्तिमत्वांचं स्मरण तर जरूर करायला हवं. त्याच्या जोडीला जितकं शक्य होईल तितकं शक्य त्यांचे विचार कृतीत आणायला पाहिजे. मोह माया या अतिशय अवघड गोष्टी आहेत. आपण अतिशय सामान्य माणसं आहोत आणि सामान्य माणसाला हे चुकलेलं नाही आहे. पण त्यातल्या त्यात ज्याला आपण म्हणतो की एक सदाचार, बसवेश्वरांनी म्हटलेलं आहे की सदाचार जे आहे, आचारवे स्वर्गा अनाचारवे नरका. तर आपल्याला स्वर्ग नरक या संकल्पना मी मानत नाही आहे. ज्यांना कुणाला मानायचं आहे त्यांना स्वर्ग मिळवण्याचा साधा सोपा मार्ग आहे, तो म्हणजे सदाचार आहे. तर त्या सदाचाराच्या वाटेने जाणं आणि त्या सगळ्यांचे विचार कृतीत आणणं. तर बसवेश्वरांचे हे जे क्रांतिवचनं आहेत ते यांना या अर्थाने मी क्रांतिवचनं म्हणतो. अशी त्यांची अनेक जवळजवळ 1500 वचनं आहेत आणि त्याच्यात त्यांनी या सगळ्या गोष्टी छोटे छोटे उदाहरणं देतात. बसवेश्वर अतिशय छोटे छोटे. ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत अलंकार आहे. आपण अनेकदा शिकतो, शंभू तेथे शंभिका, चंद्रू तेथे चंद्रिका, संत तेथे विवेका असणे की जे, हा दृष्टांत अलंकार आहे. तसंच बसवेश्वर पण दृष्टांत अलंकार देतात. ऋणतप्पिद हेंडिरल्ली ऋणतप्पिद हेंडिरल्ली गुणतप्पिद ನೆಂಟರಲ್ಲಿ जीवविಲ್ಲದ देहदल्ली फलवेणू. म्हणजे पत्नी निवर्तली असेल, एक चांगला सद्गुण नसलेला एखादा नातेवाईक असेल आणि एखादा जीव गेलेला देह असेल तर त्याच्यातून काही उपयोग नाही, काही फरक नाही पडत. तुकाराम महाराजांनी पण म्हटलेलं आहे की ते तुकाराम महाराज असं म्हणतात की प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार, तुका म्हणे जीवनाविण पीक नाही नाही जाणं. तर या सगळ्यांच्या विचारात एक आपल्याला सातत्य दिसतो. हा भारतीयत्वाचा विचार आहे. भारतीय जगाला भारतानं हा विचार दिलेला आहे. ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीतले एक महान संत बसवेश्वर होते आणि त्यांच्या काही क्रांतिवचनांबद्दल तुमच्याशी संवाद साधण्याची संधी आज मला इथं मिळाली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यांनी जरा थांबून घ्यायचं आहे. व्याख्यानाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर एक आपण 5-10 मिनटं वक्त्याने आपल्याला दिलेली आहे. कोणाला काही शंका प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. जरा हे माईक दे.
बसवेश्वरांनी अहिंसेबाबतीमध्ये काही विचारमंथन केले असतील तर कृपया आपण सांगाल का? प्रश्न मला नीट कळला नाही काय. अहिंसेबाबतीत अहिंसा अहिंसा. हां. बसवेश्वरांनी अहिंसेच्या बाबतीत त्यांचं म्हणणंच आहे की जे कायकवे कैलास त्यांनी सांगितलेलं आहे, ज्यांचं कायक आहे, त्यामुळे जे कोल्लवणू मादिगने म्हटलेलं आहे त्यांनी, एखाद्याला जर समजा की जो कोणी मांस खात असेल आणि जर, कारण बसवेश्वरांच्या आधीपासून ते होतं, म्हणून एक बसवेश्वरांचं एक वचन आहे की त्या काळात असं होतं की बसवेश्वरांचा पंथ अनेक जण स्वीकारायला लागलेले होते. म्हणजे अनेकदा असं होतं की घरात बायकोनी बसवेश्वरांचा पंथ स्वीकारलं आहे पण नवऱ्यानी नाही स्वीकारलं, किंवा नवऱ्यानी स्वीकारलं आहे पण बायकोनी नाही स्वीकारलं. तर त्याच्याबद्दल त्यांचं एक वचन आहे. ते वचन असं आहे की गंड शिवलिंग देवर भक्ता ಹೆಂಡತಿ ಮಾರಿ ಮಸನಿಯ ಭಕ್ತಿ ಗಂಡ ಕೊಂಬುದು ಪಾದೋದಕ ಪ್ರಸಾದ ಹೆಂಡತಿ ಕೊಂಬುದು ಸುರೇ ಮಾಂಸ ಭಾಂಡ ಭಾಜನ ಶುದ್ಧವಿಲ್ಲದವರ ಭಕ್ती ಹೆಂಡತಿ मडकेಗಳು ಹೊರಗೆ ತೊಳೆಯದಂತೆ. म्हणजे नवरा जो आहे तो शिवलिंग देवरचा भक्त झालेला आहे, म्हणजे बसवेश्वरांचा पंथ स्वीकारला आहे. आणि हेंडती मारी मसणीय भक्ती, म्हणजे कदाचित ते खालच्या वर्गातील असतील म्हणून त्या मरियाईची ती भक्त असेल बायको. गंड कोंबोदू पादोदक प्रसादा, त्यामुळे नवरा पादोदक प्रसाद घेतो आहे. हेंडती कोंबोदू सुरे मांस, आणि मग बायको जी आहे ती मांस खात असेल. मग आता इथं असा प्रश्न पडेल की आता हे शुद्ध अशुद्धता काय? भांड भाजन शुद्धविಲ್ಲದವರ ವರಣ್ಯಂತೆ भांड भाजन शुद्धविಲ್ಲದವರ भक्ती हेंडती मडकेಗಳು ಹೊರಗೆ ತೊಳೆದಂತೆ. बसवेश्वर असं म्हणतात की तुमची भक्ती खरी असेल तर माझी बायको मांस खाते म्हणून तिचं मडकं किंवा तिची भांडी बाहेर धुवून चालणार नाही, ते आत धुतलं, कारण मी सच्चा आहे. गौतम बुद्धाचं असं एक उदाहरण आहे. गौतम बुद्धांनी मांसाहार तसा निषिद्ध सांगितला होता, पण तुम्ही भिक्षा मागा आणि भिक्षात कुणी जरी मांस दिलं तर तो दात्याने दिलेलं आहे आणि ते तुम्ही वेळेला खाल्लं तरी काही फरक पडत नाही, असं त्यांनी सांगितलेलं होतं. तो ट्रान्झिशनचा पिरियड होता, पण इन जनरल त्यांनी मांस म्हणजे खावं असं काही कुठं हे केलेलं नव्हतं. फक्त ट्रान्झिशनच्या काळात ज्यांच्याकडे ती पद्धत होती, आपल्याला माहिती आहे की ती असे चटकन जात नसते, तर त्याच्यामुळं पण ओव्हरऑल हळूहळू त्यांनी तो मांसाहार निषिद्धतेकडेच गेलेला होता तो. धन्यवाद. मी कर्नाटकात होतो कॉलेजमध्ये उभारला, हो. त्यामुळे मला बसवेश्वर थोडासा अभ्यास बरोबर. केला, पण एक प्रश्न मला अडचणीचा होता म्हणून तो तुम्हाला विचारला. बरं. धन्यवाद सर. ओके, थँक्यू. बसवेश्वरांच्या अनुभव मंडपमध्ये स्त्रियाही असत, हो, आणि त्यांच्या स्त्रियांच्या धोरणाबद्दल तुम्ही सांगितलं नाही जास्त असं मला वाटतं. हे ओके, एक. सांगतो मी. हां, आणि अजून एक प्रश्न आहे की शिव हा एकच देव मानला असं म्हणजे पुढे समजलं जातं. काय काय? शिव हां, फक्त शिवलिंग, हो. हां, तेवढंच मानायचं आणि म्हणजे तोच देव असं काही त्यांनी प्रमोट केलं होतं का? हे दोन प्रश्न आहेत. सांगतो. अनुभव मंडपमध्ये अक्कमादेवी आलेल्या होत्या. अल्लम प्रभू जे आहेत ते अनुभव मंडपचे अध्यक्ष होते. बसवेश्वर, सोलापूरचा सिद्धेश्वर, चन्नबसवेश्वर आणि इतर सगळे, आणि मी मगाशी सांगितलं की काही महिला तिथं असायच्या आणि त्या सगळ्यांना समान अधिकार असायचे. महिलांना पूजेचा अधिकार असायचा. त्याच्यानंतर सर्व प्रकारे इव्हन स्मशानातसुद्धा महिलांनी जायला हवं असं ते प्रमोट केलेलं होतं. अक्क महादेवी तिथं आलेल्या होत्या. अक्क महादेवी या तुम्हाला माहिती आहे त्या पण मोठ्या शरणी होत्या, आणि त्यांचं एक अतिशय गाजलेलं वचन आहे की त्या थोडंसं त्यांचा चन्न मल्लिकार्जुन हा त्यांचा देव त्यांनी मानलेला होता, आणि आपला विवाह चन्न मल्लिकार्जुनाशी झालेला आहे असं त्या मानत. आणि तो जो राजा होता कौशिक, त्याच्याबरोबर त्यांचं लग्न लावून दिलं गेलेलं होतं, पण त्यांनी त्या राजा कौशिकला सांगितलं होतं की ज्या क्षणी तू माझ्या शरीराला स्पर्श करशील तेव्हा मी घर सोडून जाईन. त्याप्रमाणे जेव्हा राजा कौशिकनी त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी घर सोडलं. तर राजा कौशिकाने त्यांना असं म्हटलं की हे घर सोडलं म्हणजे तू सगळं
माझे हे जे कपडे लत्ते जड जवाहीर जे काय आहे ते सगळं सोडून जावं लागेल. तर महादेवी पूर्णपणे निर्वस्त्र होऊन तिथून गेल्या. त्यांच्या जटा वाढलेल्या होत्या, त्यामुळे त्यांचं जे चित्र आहे ते तशा प्रकारचं असतं. आणि तिथून त्या अनुभव मंडपपर्यंत चालत आलेल्या होत्या. त्या कोणत्या परिस्थितीतून गेलं याचं एक त्यांनी फार सुंदर वचन आहे त्यांचं कन्नडमध्ये. ते आहे की ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೊಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ मृगಗಳಿಗೆ अंजी दडंतय्या. म्हणजे डोंगरावर एक घर मी जर केलं तर मृग म्हणजे वन्य श्वापदांना घाबरून कसं चालेल. ಸಮುದ್ರದ ದಡದಲ್ಲಿ ಒಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ नोरे तोरेಗಳಿಗೆ अंजी दडंतय्या. आणि समुद्र किनाऱ्यावर जर घर बांधलं तर लाटांना घाबरून कसं चालेल. आणि पुढं त्या म्हणतात की संते ಒಳಗೆ ಒಂದು ಮನೆಯ ಮಾಡಿ ಶಬ್ದಕ್ಕೆ ನಾಚಿ दडंतय्या. आणि बाजारपेठेत जर माझं घर असेल तर तो जो आवाज गोंगाट होतो त्याला लाजून तरी कसं चालेल. चन्न मल्लिकार्जुना केळಯ್ಯ ಲೋಕದ ಒಳಗ ಹುಟ್ಟಿದ ಬಳಿಕ ಸ್ತುತಿ ನಿಂದೆ ಬಂದಡೆ मनदल्ली कोप ताळद समाधानविगिरಬೇಕು. तर चन्न मल्लिकार्जुन जसं बसवेश्वर कुडल संगमदेव म्हणतात तसं अक्कमादेवी चन्न मल्लिकार्जुन म्हणतात की स्तुती निंदा काहीही आली तरी त्या सगळ्यांना तुम्ही तटस्थ भावनेने सामोरं जात मनात समाधान बाळगायला पाहिजे. तर या अक्कमादेवी जेव्हा अनुभव मंडपात येतात तेव्हा अल्लम प्रभू त्यांची परीक्षा घेतात. आणि त्या परीक्षेत त्यांना नीती अनीती नैतिकता त्याच्यानंतर त्या ज्या चन्नमल्लिकार्जुनबद्दल बोलत आहेत त्या अशा सगळ्यांबद्दल प्रश्न विचारतात. बसवेश्वरांना कधीकधी असं वाटतं त्यावेळेला, त्याचं फार सुंदर वर्णन हे हरिहर रग्गळमध्ये आहे. त्याचं मी एक कर्दळीय कर्पूर नावाची कन्नड कादंबरी आहे, त्याच्यात त्यांनी खूप वर्णन छान केलेलं आहे त्याचं घेऊन. तर त्याच्यात बसवेश्वरांना इतकं वाईट वाटतं ते अल्लम प्रभूला म्हणतात की तुम्ही एवढे का कठोर त्यांची परीक्षा घेताय. तर त्या म्हणतात की मला माहिती आहे की या 52 कशी सोनं आहेत, परंतु त्या सुवर्ण परीक्षेतून तर जावंच लागणारच त्यांना. तर त्याच्यानंतर त्या जेव्हा होतात त्यावेळेला सगळे त्यांच्या पाया पडतात. आणि तिथं त्यावेळेला सर्व महिला संत सतत असायचे आणि सर्व जातींच्या असायच्या. बसवेश्वरांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी कितीही समता सांगितली तरी काय व्हायचं की लोक हा खालच्या जातीचा आहे किंवा त्याला पाया पडत नाहीत. मधुर म्हणून मग त्यांनी काय केलेलं होतं की एका मातंग समाजाच्या व्यक्तीला त्यांनी ते देवळाच्या दारात पायरीवर बसवलेलं होतं की चढताना पायरीला पाया पडून जाताना त्यांना नाईलाजाने तरी का होईना त्याच्या पाया पडून जायचे. आणि सुरुवात स्वतः बसवेश्वर करायचे. तर बसवेश्वरांची ही जी समता आहे ती जाती, मी म्हणून माझ्या भाषणात तो उल्लेख केला की सर्व स्त्री पुरुष उच्च नीच आणि सर्व जातीचा. तर हे त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या वचनांमधून या सर्वांचा उल्लेख येतो. आणि त्यांचा एक म्हणजे दृष्टांत अलंकाराचा आहे की ते एक म्हणतात ओले हत्ती उर्दोडे निलभव देनू. म्हणजे ते म्हणतात की स्त्रीलासुद्धा त्यांनी जिथं दाखवायचं आहे की त्याच्यात नारी तन्न मनेयले कळूवंडे एरी नीर बंडे बेलूवंडे. म्हणजे स्त्रियांनी जर आपल्या घरातच चोरी केली तर दोष कुणाला द्यायचा, अशाही पद्धतीचं ते म्हणजे जे गुण आहेत ते सगळीकडे सारखे असतात, जे अवगुण असतात तेही सगळीकडे सारखेच असतात. परंतु त्या सगळ्यांच्या पलीकडे जात सर्वांना समानता देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि तुमचा जो प्रश्न होता की तर त्यांचं म्हणणं असं होतं की म्हणून मी ते उदाहरण दिलं ना इष्टलिंगाचं, ते इष्टलिंगाची तुम्ही पूजा करा, कुठलंही तापत्रय करू नका, कर्मकांड करू नका. आणि तुमच्या हातात तुम्ही ते आणि म्हणून ते गळ्यात बांधा वाटल्यास, म्हणून ते जंगम आलं ना, म्हणजे तुम्ही फिरू शकता तर ते गळ्यात बांधा. परंतु होतं काय ओव्हर द पिरियड ना त्यांच्या विचारातला मर्म लोक समजून न घेता त्याचा अवडंबर करतात. म्हणजे आता खरं हे अनुचित ठरेल पण मी सांगतो, मी 1-2 वर्षांपूर्वी एका ठिकाणी गेलो होतो, असंच बसव जयंतीचा कार्यक्रम होता. आणि गणपती बसवताना जशी पूजा करतात तशी त्या बसवेश्वराच्या प्रतिमेची पूजा केली होती. हा त्यांच्या विचाराचा एवढा मोठा पराभव तर म्हणजे कोणता असेल
की ज्यांनी या सगळ्या अवडंबराला विरोध केला होता. पण काय होतं की याच्यात पण आपल्याला लोकांच्या भावनाच समजावून घ्यायच्या असतात, की लोकांना जर श्रद्धा व्यक्त करण्याचा मार्ग सगुण साकार प्रतिमा पूजनातूनच आपल्याकडं होत असेल, तर मला वाटतं की कदाचित तो इथला हे पण गुणधर्म असेल. जसं असतं की सगळ्यांना त्या तत्त्वज्ञानाच्या पातळीपर्यंत पोचता येत नाही, मग ज्यांना पोचता येत नाही आहे त्यांच्यासाठी हा मार्ग असावा कदाचित. थँक्यू. धर्म ही संकल्पना घेतली तर जसं आपल्या हिंदू धर्माला संस्थापक कोण नाही तसं आपण समजतो, तसं बसवेश्वरांनी लिंगायत धर्म स्थापन केला असं आपण ऐकतो, वाचतो पण. हो. असा कुठं उल्लेख आहे काय बघायचं होतं आणि मला समजून घ्यायचं होतं. आणि आत्ता आपण मगाशी तुम्ही जे उदाहरण दिलं, अल्लम प्रभुस्वामी असतील, अक्का महादेवी असतील किंवा बेळवडी मल्लम असतील, हो. हे सगळे लिंगायत पंथाचे अनुयायी असं मला माझ्या माहितीप्रमाणे आहे. मग ते लिंगायत धर्म त्यांनी स्थापन केला होता का किंवा त्याचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय आहे का हे मला जाणून घ्यायचं आहे. बसवेश्वरांनी स्वतःच त्यांच्या अनेक वचनामध्ये आद्य वचनकारांचा उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ ते स्वतः आद्य वचनकार नाहीत असं ते म्हणतात. आद्यर वचन बेवस कंडेया असं त्यांनी एका वचनात म्हटलं आहे, किंवा आद्यर वचन आद्यर वचन बेल्लद केसरू सक्करे मळलू तव राजन नोरेतोरेयंते आद्यर वचन विरलू. म्हणजे आपल्या आधी पण वचनकार होऊन गेले असं बसवेश्वर स्वतः म्हणतात. त्यांनी जो सांगितलेला विचार होता हा त्या काळात जी एक धर्माला कर्मकांडाचं पूट चढलेलं होतं, धर्मावर जे एक पुरोहितशाहीचं वर्चस्व आलेलं होतं आणि कर्मकांडामुळं मी जे मगाशी म्हटलं की शोषण चालू होतं, त्याच्या विरोधात ते सगळं बाजूला करून त्यांनी एक धर्म जो आहे तो आहे त्या स्वरूपात कसा आहे तो लख्खपणे समाजाला दाखवला होता आणि त्याप्रमाणे लोक चालावेत अशी त्यांची अपेक्षा होती. तर होतं काय आहे ना, अनेकदा की महान व्यक्तिमत्व होऊन गेल्यानंतर त्यांचे अनुयायी त्यांच्या वचनांचा, त्यांच्या विचारांचा अन्वयार्थ लावू पाहतात आणि ते लावू पाहताना मग त्यांना, आणि मग हे अनेकदा असं होतं की मग हेच त्याचे संस्थापक आहेत किंवा आहे. आता याच्याबद्दल अनेक तज्ज्ञांमध्ये मी काही इतिहासकार नाही आहे, अभ्यासक नाही आहे, संत साहित्याचा पण मी अभ्यासक नाही, मी एक पत्रकार आहे, परंतु मी हे सगळं वाचतो. तर आता वीरशैव किंवा लिंगायत धर्माच्याबद्दल काहींचं असं म्हणजे MM कलबुर्गी ज्यांची हत्या झाली दुर्दैवाने, त्यांचं असं म्हणणं होतं की लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे आणि त्यांनी जी षडस्थलं सांगितलेली आहेत तेच त्याचं हे आहे. आणि त्याच्यासाठी उदाहरण देताना हे मी मगाशी जो वचन सांगितलं की वेदक्य वरे कट्टुवे, म्हणजे मी वेदांना बासनात गुंडाळेन, असं कसं त्यांनी वेदांचा निषेध केला आहे, किंवा गीतवा हाडिद्रेणू नूरनोदी नूर केळीद्रेणू, हे सगळे वचनांचा उल्लेख ते करतात. त्याच्याच जोडीने आणखी काही अभ्यासक आहेत की जे सांगतात की हा जो शैव पंथ आहे तो आपल्या इकडं काश्मीरपासून सुरू झालेला आहे आणि तो पाशुपत, कालीकुश, त्याच्यानंतर असं करत करत मग तो नायनार तमिळनाडूमध्ये, ती इथंपासून ते मग एक षोडश म्हणून होतं, त्रयोदश म्हणून होतं, असं करत 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 बसवेश्वरांच्या काळापर्यंत येतं ते. आणि मग बसवेश्वरांनी ते आणखीन पुढं नेलं असंही सांगितलं जातं. हा पंडितांचा, अभ्यासकांचा विषय आहे. आणि मी परत सांगतो की पॉलिटिक्स जे असतं ते सर्वस्पर्शी असतं. म्हणजे राजकारणाला मी कधीच नाकामी, आणि पत्रकारांना तर पॉलिटिक्सना नाकं मुरडून पण चालत नसतं. आणि फक्त त्याचं काय असतं की जेव्हा आपण असं दावे करतो किंवा म्हणतो तर ते बेसिकली एका राजकारणासाठी असतं. धर्माचा खरा अर्थ समजून, धर्म ही फार वैयक्तिक गोष्ट आहे असं मी मानतो, कारण धर्म ही अत्यंत खाजगी बाब आहे. म्हणजे मी कसं वागावं, मी कसं जगावं, मला माझी आंतरिक शांतता कशी मिळावी याच्यासाठी जर कोणता धर्म मला उपयोगी पडत असेल तर मी ते आचरण करावं, माझ्यापुरतं ठेवावं आणि बाहेरच्या जगतात मी त्याचा काही उपयोग करू नये.
असं ही धर्माची खरी संकल्पना. परंतु काळानुरूप काय होतं की ते संघटित होतात, त्याचं एक वेगळं रूप साकारतं आणि मग जसं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी होत राहते तशी ही लिंगायतचा एक स्वतंत्र धर्म आहे असा विचार तो काय आज पहिल्यांदा आला आहे असं नाही आहे. तो आधीपासून होता, मध्ये काही काळ गेला, पुन्हा आला, पुन्हा येतो, पुन्हा जाईल. काही ठामपणे ते मांडतात, काही ठामपणे मांडत नाही आहेत. हा शेवटी तुमच्या आमच्या जीवनाचा भाग आहे. जे लिंगायत आहेत त्यांनी स्वतः विचार करावं की मी माझा धर्म कसा आचरणात आणतो. जर मी माझ्या घरात देव्हाऱ्यात, बसवेश्वरांचा देव्हाऱ्याला पूर्ण विरोध होता, जर मी देव्हारा मांडत असेन, मी सर्व देवांची पूजा करत असेन, कर्मकांड करत असेन, तर मी कुठला वेगळा धर्म, मग मला जो तुम्ही धर्म वेगळा म्हणता तो राजकारणासाठीचा असेल ना, कदाचित आमच्या संघटनासाठीचा असेल, असं असू शकतं. पण प्रत्येक जणाला त्यांचं राजकारण करायला वाव आहे आणि याचा जो काही कौल आहे ना तो अभ्यासकांनी, विद्वानांनी, पंडितांनी देण्यासारखा आहे. माझ्यासारख्या पत्रकाराचा जो विषय नाही. थँक्यू. आत्ता तिन्ही प्रश्नात तो एकच उल्लेख आला की कर्मकांडाला बसवेश्वर महाराजांनी विरोध केला होता आणि ते सुटत नाही. 900 वर्षानंतर सुद्धा आजही ते आपल्यापासून म्हणजे म्हणाल तर 10मध्ये 9 जण तर कर्मकांड करतात, म्हणजे घरात किमान देवारा ठेवून पूजा करतातच. तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल यात, म्हणजे कसं माणसांनी याच्याकडे पाहावं किंवा कसं वेगळी वाट धरावी आपण, असं काय तुम्ही करू शकाल का मार्गदर्शन? नाही, किंवा कोण करू शकेल? नाही, मी काय करणार, बसवेश्वरांनीच केलेलं आहे. हे बघा, मी मगाशी जे उत्तर दिलं ना की धर्म हा आपला स्वतःची खाजगी बाब आहे. प्रत्येकाने हा विचार करावा. काय होतं ना की हे खूप नाजूक गोष्ट आहे. श्रद्धा ही जी आहे ना, आता मला वैयक्तिक जे वाटतं ते मी माझ्यापुरतं आचरणात आणू शकतो. माझ्या आईच्या बाबतीत, बायकोच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत मी आणेनच असं नाही, कारण मला त्यांच्या श्रद्धेचाही आदर करावा लागतो. जर त्यांना मूर्तीपूजा करून आनंद मिळत असेल, त्यांना काही क्षण देवाच्या सान्निध्यात राहिलं असं वाटत असेल, तर मी त्या श्रद्धेचा आदर करतो. पण मी त्याचबरोबर हेही सांगतो की खरा देव हा आंतरिक आहे, त्याच्याकडं तुम्ही बघा. आणि सदाचाराने जे शिकवण दिलेली आहे, मी अगदी साधं सोपं सांगितलं ना, मी कळबेडा कोलबेडा, तर याच्याहून साधं सोपं काय असू शकतं ना. ते तर म्हणजे त्रैकालिक सत्य आहे. चोरी करू नकोस, कोणाला मारू नकोस, खोटं बोलू नकोस, फुकाचा अभिमान बाळगू नकोस, ताठरपणा दाखवू नकोस. आता हे ज्या गोष्टी आहेत ना, याच्यातून शेवटी काय, धर्म आणि अध्यात्म हे फार वेगळ्या गोष्टी आहेत. अध्यात्म जे असतं ना की ते मी स्वतःकडं अंतर्दृष्टीने कसं बघतो आणि मनःशांती माझी कशी मिळवतो याच्याशी संबंधित गोष्ट आहे. आणि म्हणून तर आपल्या इकडं काय होतं, म्हणून मी मगाशी माझ्या भाषणाच्या सुरुवातीला, व्याख्यानाच्या सुरुवातीला म्हटलं की एकाच कालखंडात अनेक काळ नांदत असतात. तर अनेक काळ नांदत असतात आणि शेवटी मी असं म्हणतो की काही लोक विलक्षण प्रतिभावान असतात, त्यांना एक विलक्षण वरदान मिळालेलं असतं. बसवेश्वर, तुकाराम, ज्ञानेश्वर अशा विलक्षण, ज्ञानेश्वर बघा 14व्या वर्षापर्यंत आता त्याची जयंती उत्सव सुरू आहे. 14 ते 21 असे 7 वर्षांचं कारकीर्द आहे. तुकाराम महाराज वयाच्या 21व्या वर्षापर्यंत सामान्य होते. 21 ते 42 म्हणजे पुढची 21 वर्ष त्यांनी इतकं निर्माण केलं. आणि हे निर्माण केलेलं तुकाराम महाराजांनी कोणाला दिलं, तर त्यांनी सांगितलं की बाबा, करीतो कवित्व म्हणालं हे कोणी नव्हे माझी वाणी पदरीची, माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो. आणि ते म्हणतात की माझी, आणि ते म्हणतात की वदवी गोविंद त्याची वदे, जे सांगतो ते, म्हणजे ते याचं पण श्रेय देत नाहीत. तर त्यामुळं मला असं वाटतं ना की भक्ती मुवमेंटचं आपला सार काय आहे की तुम्ही भक्ती करा, डोळसपणे करा, भेदाभेद करू नका, कर्मकांड करू नका. हा विचार प्रत्येकाने जर आचरणात आणायला हवा, एवढंच. मला वाटते पुरेसं शंका निरसन झालेलं आहे. वसंत व्याख्यानमालेचा उद्देश असा आहे की हे प्रबोधनाचं व्यासपीठ आहे आणि वक्त्याच्या विषयाला धरून त्याच्याशी संवाद व्हावा ही अपेक्षा आहे. तर आज या ठिकाणी व्याख्यानमाला आम्ही
ज्यावेळेला रचना करत होतो त्यावेळेला एक उद्देश असा होता की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ताराबाई भवाळकर ह्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आहे. तर लोकसंस्कृतीच्या अंगानं जाणारे 1-2-3 विषय तरी यावेत या व्याख्यानमध्ये, तसा आमचा प्रयत्न होता. त्यातलाच आजचा विषय होता. आणि महानुभाव पंथाविषयी आपण ऐकणार आहोत, विष्णुदासाविषयी मार्तंड कुलकर्णी. मुद्दाम का सांगितलं की हा आपल्याला विषय नवीन आहे, म्हणजे व्याख्यानमालेला विषय नवीन आहे, विषय जुना आहे. आणि त्यातले अभ्यासक आपल्याला आज लाभले. आणि आत्ता जी प्रश्नोत्तरं झाली त्या अनुषंगानं मी एकच म्हणेन की महात्मा बसवेश्वर यांचं 2 वाक्यामध्ये सार सांगायचं झालं आत्ताच्या चर्चेवरनं, तर मला असं वाटतं आहे की सदाचार हा स्वर्ग आणि अनाचार हा नरक. तर या अभ्यासपूर्ण व्याख्यानाबद्दल मी श्रीधर लोणी सरांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे पण आभार मानतो. आणि उद्याचं व्याख्यान आपल्यासमोर ठेवतो. उद्या या ठिकाणी व्याख्यान पुष्प 6वे श्री अतुल कुलकर्णी वक्ते आहेत आणि त्यांचा विषय आहे ईशान्य भारत, इतिहासाकडून भविष्याकडे. अतुल कुलकर्णी हे आपले मिरजेचेच आहेत, पण ईशान्य भारतामध्ये अनेक वर्ष काम करत आहेत, त्यामुळं आपल्याला आखो देखा हाल ऐकायला मिळणार आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे. धन्यवाद.